नमस्कार, मी कल्याण सोळंके मत्स्योदरी विद्यालय अंबड, जिल्हा जालना. आणि या ठिकाणी आपण जे शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटातील आमच्या जिल्ह्याच्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती नीता भास्कर आलसुळे यांनी संख्याज्ञान सारीपाठ हा जो काही प्रोजेक्ट आहे गणितावर आधारित हा इथं सादर केलेला आहे. ओव्हर टू नीता आलसुळे मॅडम. नमस्ते. माझा हा संख्याज्ञानाचा सारीपाठाचा हा उपक्रम आहे. याच्यामध्ये सारीपाठाचा आकार असल्यामुळे ह्याला सारीपाठ म्हटले, पण ह्याचे एकूण 5 भाग केलेले आहेत. पहिले 1 ते 100 अंक संख्या मांडणी, मग त्याच्यात उभी मांडणी, आडवी मांडणी अशा पद्धतीने करायची आहे. समसंख्या मूळ संख्या दाखवता येतील. त्यानंतर दुसरा भाग आहे की विद्यार्थ्यांनी त्या संख्या स्वतः अरेंज करायच्यात आणि मग ह्या 7 कोटीपर्यंतच्या संख्या आहेत, 7 अंकीपर्यंत अशा पद्धतीने 76 ही संख्या स्वतः वाचतील आणि लिहितील. त्यानंतर त्याची स्थानिक किंमत मांडणी आहे, म्हणजे तिथे संख्या लिहायची आणि समजा 9453 असतील तर 9000च्या घरात 9000, मग इथे 450 आणि 3 अशा पद्धतीने विस्तारित मांडणी स्वरूपात होते. त्याचीच वस्तुरूपात मांडणी आपल्याला करायची आहे. तर इथे दर्शनी किमतीच्या स्वरूपात मांडणी करणार. तर ज्या 9000 असतील तर इथे 9000त 9 काड्या, 400 आणि 5 इथे काड्या आणि इथे पुन्हा 3 काड्या येतील. अशा पद्धतीच्या ही मांडणी वस्तुरूपात विद्यार्थी करायला शिकतील. त्यानंतरचा शेवटचा भाग आहे गणितीय लुडो. तर गणितीय लुडोमध्ये समजा इथे विषम संख्येमध्ये आपल्या प्लेयर असेल आणि जर ते याच्यावर विषम संख्या ओळखायला आली तरच तो विद्यार्थी इथे बाहेर येऊ शकतो. पण इथे समजा आपल्याला 5 मिळाले तर विद्यार्थी बाहेर येईल, ती संख्या वाचेल 50 आणि ती ह्या अंकांमध्ये शोधून दाखवेल. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पूर्ण संख्याज्ञानाचा परिचय होतो आणि एका शैक्षणिक साहित्यामध्ये एकाच वेळेस ही विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. यामध्ये विद्यार्थी 4 बाजू असल्यामुळे एका खेळासाठी 3 विद्यार्थी असे एकूण 12 विद्यार्थी आपल्या छोट्या शाळेमध्ये सुद्धा बहुवर्ग असेल त्या ठिकाणी हे उपयोगी पडतं आणि 12 विद्यार्थी एका वेळेस एंगेज होतात आणि नक्कीच त्यांना खेळातून आनंददायी पद्धतीने शिकायला मिळतं. आणि ही शनिवारीसुद्धा तासिका खूप छान पद्धतीने सगळ्या शाळांमध्ये उपयोगी पडेल. मॅडम, माझा एक प्रश्न आहे की कसं सुचलं तुम्हाला हे की असं बनवायला पाहिजे? सर, हे आपल्या वर्गावरूनच सुचलेलं आहे. कारण माझी जी शाळा आहे ती सरांचं गावच आहे ते, आणि त्यांनाही माहिती आहे तो परिसर असा आहे की शाळेचं नावच वैतागवाडी आहे. आणि तिथे भिल्ल समाज ही का गोंदीच्या जवळ आहे. शहागड गोदावरी नदीच्या काठी आहे, अंबड तालुका जालना जिल्ह्यामध्ये. तर तिथे भिल्ल मुलं आहेत, म्हणजे मुस्लिम आहेत, असं एकत्र आहेत. मग त्यांना एकत्र ठेवण्यासाठी काय असावं, तर हे एकत्रच एक खेळणं असावं, म्हणजे एक साहित्य असावं की त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी गटाने आणि एकत्र पद्धतीने काम करतील. कारण हे वेगवेगळे समाज आहेत आणि पुन्हा भिल्ल समाज असल्यामुळे काय होतं, विद्यार्थी खेळायला लागले की बाकीचे विद्यार्थी खेळत राहतात. मग त्यांना खेळातूनच का शिकवू नये या माध्यमातून या मी अभ्यासाचं म्हणजे शैक्षणिक साहित्य केलेलं आहे. यावर्षी सध्या 5वी दिले, गेल्या वर्षी 7वी होती. नमस्कार, माझं पूर्ण नाव कुमारी दीक्षा तुळशीदास गुरुनुले, बाबासाहेब देशमुख विद्यालय, जिल्हा यवतमाळ, तालुका पांढरकवडा येथील मी विद्यार्थिनी आहे. माझ्या प्रयोगाचं नाव आहे ऑटोमॅटिक ड्रेनेज क्लीनर सिस्टीम. आपण आज आपल्या भारत देशाने आर्थिकरित्या, औद्योगिकरित्या, शैक्षणिकरित्या, सामाजिकरित्या प्रत्येक क्षेत्रात त्याने प्रगती केली. मात्र तो स्वच्छतेच्या बाबतीत कुठेतरी मागे राहिला. जेव्हा आम्ही 2019 पासून सांगत आहोत की स्वच्छ भारत अभियान याच्या माध्यमातून आम्ही आमच्या देशाला स्वच्छ करू, तर मग आज ती स्वच्छता आहे का? तर मग अनेक समस्यांना अनुसरून आम्ही हा प्रयोग तयार केलेला. भारत हा देश 9.3 दशलक्ष टन एवढं प्लास्टिक वेस्ट दरवार्षिकरित्या तयार करतं. आपण नदीमधलं प्लास्टिक्स कलेक्ट करण्यासाठी आपण त्यावर मशीन्स बसवलेले. पण मी एक अशी सिस्टीम तयार केली की आपल्याला मुळात जायला हवं की त्या नदीमध्ये प्लास्टिक वेस्ट जात कुठून आहे, तर जास्तीत जास्त प्लास्टिक वेस्ट हे जाते ते म्हणजे ड्रेनेज मधून. आणि जर आपण आधीपासूनच ड्रेनेज स्वच्छ ठेवले तर ती समस्या येणार नाही. कारण गटारीमधला जो कचरा आहे तो जर आधीच, आता ज्या सामान्य गटारी असतात त्यामध्ये जर कचरा अटकला तर त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला कामगारांची गरज असते. पण आम्ही अशी सिस्टम तयार केलेली की इथे जो कचरा आहे तो ऑटोमॅटिक रोटेट होणार मशीन आणि पूर्ण कचरा या कंटेनरमध्ये गोळा होणार. जे गटारीमध्ये कचरा असल्यामुळे गटारी तुंबतात आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. कचरा त्याच्यामध्ये असल्यामुळे पाणी रस्त्याने वाहू लागतं, आपल्या आरोग्यावर पुन्हा त्याचा परिणाम होतो. रस्त्यावरून कचरा गेला की रस्त्यावरून पाणी जायला लागलं की अपघाताच्या समस्या असतात. मग या सगळ्या समस्यापासून वाचवण्यासाठी मी या प्रयोगाचे नियोजन केलेले. त्यासाठी आम्ही ॲल्युमिनियम कंपोजिट शीट, DC मोटर,
ऑर्डिनिओ अल्ट्रासोनिक सेन्सर आणि इलेक्ट्रिसिटी याचा उपयोग करून आम्ही या यंत्राचा उपयोग केला आणि आम्ही या यंत्राला आम्हाला बनवण्यासाठी 1000 रुपयाचा खर्च लागलेला आहे आणि त्या ड्रेनेजवर अवलंबून असणार की त्या ड्रेनेजमध्ये मशीन बसवण्यासाठी त्यातला कचरा बाहेर काढण्यासाठी आपल्याला किती खर्च लागणार आहे. आणि जे प्लास्टिक वेस्ट आहे मग आपण असं करू शकतो की ते कन्व्हेअर बेल्ट लावून आणि सेन्सर्स लावून ओला आणि सुका कचरा वेगळा करू. जो ओला कचरा आहे त्यापासून तर आपण कंपोस्ट तयार करू शकतो. मग या प्लास्टिक वेस्टचं काय, प्लास्टिक वेस्टमधलं 30%च प्लास्टिक वेस्ट असं आहे जे रिसायकल होतं. मग त्या 70% प्लास्टिक वेस्टचं काय, जे रिसायकल होत नाही. मग ते 70% प्लास्टिक वेस्ट आणि फाउंड्री सँड त्यापासून मी ती ब्रिक्स तयार केलेली. फाउंड्री सँडला मी हीट केलं आणि त्यामध्ये मी प्लास्टिक्स ॲड करत गेले 70:30 या रेशिओनुसार. प्लास्टिकचे हां प्लास्टिकचे दोन्ही नाही, ती स्वतः तयार केली आहे सर तिने पहिली. ही ब्लॅक्सवाली तयार केली आहे. प्लास्टिकचं आहे. हां प्लास्टिक आणि सँडपासून बनवलेलं आहे. ओके. आणि हे दुसरं ते कम्पॅरिझनसाठी ठेवलेलं आहे, ते मार्केटमधलं आहे. ओके. हे पण प्लास्टिकचे. हां त्याची कॉस्ट जास्त आहे ओके. आणि त्या मजबूत पण नाही आहेत तेवढ्या. त्यामुळे मग आम्ही ही बीट बनवली कारण ते वेस्ट आहे आणि त्या वेस्टचा आपल्याला उपयोग करायचा आहे. धन्यवाद. आता कसं सुचलं हे बनवायला की असं काहीतरी केलं पाहिजे? जेव्हा सायन्स एक्झिबिशन आहे असं आम्हाला कळलं त्यानंतर मग आम्ही विचार करायला सुरू केली की प्रॉब्लेम कोणता आहे, त्यावर आपण पर्याय कसा काढायचा. मग त्यानंतर आम्हाला कळलं की आपण भारत सरकारने नदीवर मोठ्या मोठ्या मशीन्स बसवल्या कचरा गोळा करण्यासाठी. मग आम्ही ठरवलं की तिथे कचरा कुठून जाते तर तो ड्रेनेजमधून जाते. आणि मग शाळेत जात असताना सुद्धा गटारी तुंबलेल्या असायच्या. मग गाडी वगैरे आल्या की ते रस्त्याने पाणी वाहायचं आणि ते पूर्ण आपल्या शरीरावर उडायचं. त्यामुळे मग मी ती समस्या सरांना सांगितली आणि मग त्यानंतर आम्ही पर्याय काढायला सुरुवात केली. आधी आम्ही एक डायग्राम तयार करून घेतली सर्किट आणि त्यानंतर त्या कुठल्या कुठल्या वस्तूंचा आपण वापर करून त्याला बनवू शकतो याचं नियोजन आम्ही केलं. बात करने की माझे नाव सोमनाथ शिवानंद खराडे. मी आता 10वी वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्री शंकरलिंग प्रशाला वळसंग. मी सोलापूर या जिल्ह्यातून आलो. माझ्या प्रोजेक्टचे नाव इको फ्रेंडली पेपर मेकिंग असं आहे. मी आपल्या ऑर्गॅनिक वेस्टमध्ये जे काही वेस्ट मटेरियल मिळतं त्यापासून मी पेपर तयार केलो. आपण बघतो की भारताचा क्रमांक पेपर तयार करण्यामध्ये 15वा आहे. पण त्याला 1 नंबरला चीनचा आहे. तो 2023मध्ये 133.7 दशलक्ष मॅट्रिक टन एवढा कागद तयार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा स्थान मिळवणारा देश युनायटेड स्टेट आहे. तो 60.70 दशलक्ष मॅट्रिक टन एवढा कागद तयार केला आहे. मग आपला भारताचा क्रमांक 15 आहे, त्याला 1 नंबरवर न्यायचा आहे. त्यासाठी आपण पारंपरिकरित्या कागद तयार न करता आपण ह्या पद्धतीने कागद तयार केलो तर आपल्याला नंबर निश्चित मिळेल. मी गवतापासून कागद तयार केलेला आहे, बनाना पीलपासून तयार केलेलं आहे, कॉर्न पेपरपासून तयार केलेलं आहे आणि कोकोनट कॉयरपासून तयार केलेलं आहे आणि शुगर केन बगॅसपासून तयार केलेलं आहे. ह्यावर आपण लिहू पण शकतो. आणि मी ह्याच्यापासून काही जर हे तयार करण्याची पद्धत खूपच सोपी आहे. आपण एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये पाणी टाकायचं गरजेनुसार आणि कुठल्या वेस्टपासून बनवतो तो स्मॉल पीसमध्ये कट करून त्यामध्ये टाकून घ्यायचा. आपल्याकडे जर NaOH सोडियम हायड्रॉक्साईड प्रेझेंट असेल तर तो टाकायचा लॅबमध्ये, नसेल तर आपण कॉस्टिक सोडाचा यूज ऑर म्हणून करू शकतो. तो केल्यानंतर थोड्या वेळात तसाच त्याला डीप करून ठेवायचा. 5 ते 6 तासापर्यंत डीप करून ठेवल्यानंतर सगळ्या प्लांट सेलमध्ये सेल्युलस नावाचा एक सेल असतो. तो सेल ह्या प्रोसेसमध्ये डिकंपोज होतो. डिकंपोज होऊन त्याचे सेल ब्रेकडाऊन होतात. ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचा एक लगदा तयार होतो. त्याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा. ग्राइंड केल्यानंतर एका पातेल्यामध्ये घालायचा. मग तो पातेल्यामध्ये एवढं पाणी घालायचं की जेणेकरून आपलं जो हे फ्रेम आहे तो पूर्णपणे त्यामध्ये डीप व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये पूर्णपणे ढवळून घ्यायचं पाणी आणि त्यामध्ये हे फ्रेम बुडवून काढायचा आणि ह्यावर पल्प बसणार. माझी जाळी जरा मोठी होती म्हणून एका ठिकाणी पल्प बसत होता, एका ठिकाणी पल्प बसत नव्हता, म्हणून मी ह्यावर कापडाचा यूज केला. जर एक पल्प बसली तरी ही कागदाचा रिझल्ट असा खरभरीत येत होता, म्हणून मी ह्यावर एका
कॉटन कापडाचा यूज केला, तो पूर्णपणे टाईट करून ठेवून घेतला आणि सेम प्रोसेस केला. मग ह्यावर पल्प बसणार, ह्याला वाळायला ठेवायचा. वाळायचे 2 पद्धती आहेत. जर आपण पेपर उन्हामध्ये वाळायला ठेवलो तर आपल्या पेपर्सवरती असे रिंकल्स पडणार. जर आपण नॉर्मल टेम्परेचरमध्ये वाळायला ठेवलो पेपर असा स्मूथ होईल या प्रकारे. थँक्यू. आता माझा एक प्रश्न आहे, कसं सुचलं आहे असं बनवण्यासाठी? सर आता पेपर आपल्याला खूप गरजेचं आहे. मग चीन अग्रगण्य कसा बनला आम्हाला हे प्रश्न पडला. मग मी गुगलवर सर्च केला की इंडस्ट्रीमध्ये पेपर तयार कसा करतात. मग ते बांबूपासून तयार करतात. त्यामध्ये कॉस्टिक सोडाचा यूज करत नाहीत, ते NaOH सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज करतात. मग ते बघितल्यानंतर मी ऑर म्हणून कॉस्टिक सोडाचा माझ्याकडे NaOH नसल्यामुळे मी कॉस्टिक सोडाचा यूज केला. मग त्यानुसार मी अगोदर बगॅसचा पेपर तयार केला. मग तेव्हा पेपरचा रिझल्ट चांगला आल्यामुळे हा सगळ्यांचा पेपर तयार केला. काय प्रश्न? आपण यावर महिला उद्योगसाठी उपयोग, आपण यावर लिहू पण शकतो. पण ही फारच जुनी पद्धत झालेली आहे. आता तर बनानाचे पेपर्स नाही, आता रेडीमेड मशीन्स आलेले आहेत पेपर बनवण्यासाठी. मशीनला मग खूप कसं खूप हे खूप करणार? खूप पैसे लागणार ना मशीनसाठी. आपण घरात महिला उद्योगांना दिलं तर 2 जणांनी मिळून पैसे कमवू शकतात. आता आपण बनानाचं शेती करतो, मग एक बनानाचं झाड एकदाच एकदाच केळी देणार, तो पडणार आणि त्याच्या बाजूला नवीन रोप उगणार. मग ह्याचा उपयोग कशासाठी पण होणार नाही, जाळण्यासाठी पण होणार नाही. मग त्याचा आपण पेपर म्हणून यूज करू शकतो. नमस्कार, मी दीपाली सबजगी, जिल्हा परिषद प्रशाला शिरसाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे मी स्केलेटन बोलतोय. आश्चर्य वाटतंय ना, स्केलेटन कसा बोलेल? तर हा जो स्केलेटन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्षीदार असे बारकोड चिकटलेले दिसत आहेत. मग ह्या बारकोडमध्ये काय आहे, तर ह्या बारकोडमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स आहेत. आता तुम्हाला तर माहिती आहे की आपला स्केलेटन हा 2 भागात विभागलेला असतो, एक ॲक्सियल स्केलेटन आणि एक अपेंडिक्युलर स्केलेटन. मग मुलं सांगू शकतात का, आता तुम्ही तरी सांगू शकाल का की तुमच्या शरीरात 206 हाडं आहेत, ती कशी आहेत, तुम्ही मोजून दाखवू शकाल का? परंतु हे QR कोड स्कॅन केले तर 1 मिनिटाच्या आत विद्यार्थी सांगू शकतात की आपल्या शरीरात कशा प्रकारे 206 हाडं आहेत, कुठे कुठे आहेत. मग याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स आपण इन्व्हॉल्व केलेले आहेत. मग ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स त्या माझ्या आवाजात आणि मी तयार केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही, म्हणजे जरी विद्यार्थी प्रयोगशाळेत गेले तरी त्यांना या स्केलेटनची भीती न वाटता हा डेकोरेटिव्ह स्केलेटन ते स्कॅन करतील आणि एक एक पार्टची माहिती पाहतील आणि ऐकतील. याचे सांध्यांचे प्रकार पण मी सांगितलेले आहेत. आता या स्केलेटनमध्ये आपल्याला माहिती आहे नर्वस सिस्टीम नाही दाखवता येणार, त्याच्यामुळे मी ती सेपरेट केली आहे. परंतु ब्रेनपर्यंत सेन्सेशन किती पटकन पोचतात याची क्विक ॲक्शन इथे दाखवली आहे. आपल्याला जर काटा टोचला तर आपण हात किती पटकन बाजूला करतो, आहे की नाही? मग किती पटकन सेन्सेशन जातं हे इथे लक्षात आलं आहे. आणि ही नर्वस सिस्टीम बघा, ही सेपरेट दाखवली आहे. सगळ्यांना माहिती असतं फक्त ब्रेनचे 2च पार्ट आहेत, लहान मेंदू मोठा मेंदू. परंतु ब्रेनचे ॲक्च्युली जे पार्ट आहेत त्या पार्टचे QR कोड वेगवेगळे मी प्रिंटआउट काढलेत की ही त्याची माहिती पर व्हिडिओ आणि हे त्याचं कार्य. अशा पद्धतीने प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मस्तिष्कपुच्छ आणि त्याला जोडलेला हा स्पायनल कॉर्ड. ह्या स्पायनल कॉर्डच्या ज्या नर्व्ज आहेत ह्या नर्व्ज मी वूलपासून तयार केलेल्या आहेत. आणि याची जी माहिती आहे याची माहिती ह्या QR कोडमध्ये आपण स्कॅन करून पाहू शकतो. आपण एक डेमो पाहूया. हा QR कोड मी स्कॅन करते, लिंक ओपन होते. स्पायनल कॉर्ड जो तुम्हाला 3D ॲनिमेशनमध्ये हा व्हिडिओ असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ही चटकन संकल्पना लक्षात राहते. अशा पद्धतीनं हा जो स्केलेटन आहे हा स्केलेटन युनिक आहे, जो आत्तापर्यंत कोणी तयार केलेला नाही. तर मला असं वाटतं की माझ्या जिल्ह्यातच नाही तर ऑल महाराष्ट्रात अशा प्रकारचा स्केलेटन जर असेल तर विद्यार्थी हे चटकन शिकतील आणि त्याचा सर्व शिक्षकांनाही उपयोग होईल आणि विद्यार्थ्यांनाही उपयोग होईल. कसं धन्यवाद. सुचलं तुम्हाला या प्रकारचा हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी? हा विद्यार्थ्यांच्या शंकेतून निर्माण झाला आहे. माहिती आहे का, हा जेव्हा स्केलेटन मी वर्गात घेऊन गेलेले तेव्हा मुलं ह्याला मड म्हणत होती. म्हणजे ग्रामीण भागामध्ये एकच संकल्पना असते की हाडं दिसली की हा
मृत व्यक्ती किंवा मेलेल्या माणसांची हाडं. परंतु त्यांची भीती घालवण्यासाठी मी अशा प्रकारचा डेकोरेटिव्ह स्केलेटन तयार केला की जेणेकरून मुलांची भीतीही जाईल. जरी मी शाळेत त्या राहिले नाही, मी बदलून जरी गेले तरी माझ्या आवाजातले हे ऑडिओ व्हिडिओ तिथंच विद्यार्थ्यांच्या सहवासात कायम राहतील. आणि हे QR कोडचं कसं संकल्पना तुमच्या डोक्यात आली? मला टेक्नॉलॉजीची जरा आवड आहे आणि जी माहिती आपण एकाच कोडमध्ये इन्स्टॉल करू शकतो ते कितीही बोललं तरी पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग जरी आपण त्यांच्याजवळ नसलो आणि विद्यार्थी प्रयोगशाळेत गेले तरी ते गटागटाने ते QR कोड स्कॅन करून ती इन्फॉर्मेशन मिळू शकतात. आमच्या शाळेमध्ये टॅब आलेत, परंतु विद्यार्थी त्या टॅबचा मिसयूज करू नयेत, व्यवस्थित त्यांनी वापर करावा त्यासाठी हे QR कोड स्कॅन करायचं मला सुचलं. QR कोड बनवून विद्यार्थी ते व्यवस्थितपणे स्कॅन करून ती माहिती मिळवू जे शकतात. व्हिडिओ आहेत ते तुमच्या आवाजात आहेत हो, आणि त्यामध्ये ते ग्राफिक केलेलं आहे ते पण माझे, तुमचंच केलेलं हो. आहे. अरे वा. ऑडिओ असे पण माझ्या आवाजातले. किती असे QR कोड तुम्ही तयार केलेले आहेत? हे भरपूर QR कोड तयार केलेत, एक 25 एक असतील. त्याच्या टेस्ट पण तयार केल्यात, म्हणजे इव्हॅल्युएशनसाठी ह्या ऑनलाईन टेस्ट आहेत इथे. मी हे करून घेतो कारण कुठल्या विद्यार्थीला पाहिजे असेल तर तो कुठेही असेल तर करू शकतो. हो, ह्या ऑनलाईन टेस्ट म्हणजे त्यांना स्केलेटन सिस्टीम कळाली आहे का आणि नर्वस सिस्टीम कळाली आहे का या सिस्टीम पाहण्यासाठी या 2 टेस्ट, म्हणजे इथेच माहिती आणि इथेच इव्हॅल्युएशन विद्यार्थी करू शकतात. कालपर्यंत 20-22 शाळांनी कोड नेले, त्यांना पाहिजेत. नाही, जरी आता इथे बघितल्यानंतर खूप शाळा हो. घेऊ शकतात त्याच्यावरती. घेऊ शकतात, नक्कीच. धन्यवाद. नमस्कार. 52वे विज्ञान प्रदर्शन, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मी माध्यमिक गटामधून सहभाग झालेले आहे. माझे नाव आहे सौ वैशाली महावीर रामानावर. आमच्या शाळेचे नाव आहे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय भोयवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझ्या कंटेंटचे नाव आहे इंटरॅक्टिव्ह कंटेंट. आजकाल आपल्याला माहीत आहे की मुलांना अभ्यासापेक्षा जास्त मोबाईलमध्ये इंटरेस्ट आहे आणि मोबाईलमध्ये गेम पाहण्यासाठी तर एकदम छोट्या मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपण मोबाईल मीडियामध्ये गुंतलेलो आहोत. मग माझं असं लक्षात आलं की विज्ञान हा विषय मुलांच्यापर्यंत खेळातून कसा पोचला पाहिजे, त्यासाठी मी एक शैक्षणिक साहित्य तयार केलं की मला एक कल्पना सुचली की बाबा का आपण त्या गेममधूनच मुलांना त्या अभ्यासामधला इंटरेस्ट वाढवण्यासाठी उपयोग करता येईल. मग मी काय केलं की बाबा मला एक wordwall.net टूल सापडलं की त्यामध्ये मी काय केलं, त्यातून बरेच असे टेम्पलेट, स्टाईल्स वगैरे याचा वापर केला, व्हॉईसचा वापर केला आणि स्वतः ते बाइंड केले आणि जवळजवळ मी 95 असे QR कोड तयार केले. त्यातले 70 हे जे आहेत ते सायन्सचे QR कोड बनवलेले आहेत आणि ते बनवल्यानंतर जो खेळ आहे तो त्यामध्ये सगळे पुस्तकातले घटक मी हे वापरलेले आहेत आणि त्याचं जे ओपनिंग आहे ते कसं आहे तर इंटरेस्टिंग आहे. आपल्यामध्ये जे QR कोड ॲप आहे स्कॅनर तो यूज करू शकता किंवा तुमच्या गुगलमध्ये लेन्स जो आहे त्या लेन्सद्वारे तुम्ही ते ओपन करून बघू शकता आणि ओपन केल्यानंतर तो गेम ओपन होतो आणि गेम ओपन झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गेम दिसतील. मी असे काही बुकलेटसुद्धा तयार केले किंवा असे चार्ट तयार केलेले आहेत की तुम्ही ह्या अशा प्रकारे बघा कुठला गेम आहे तर हा गेम आहे, इथे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला हा गेम ओपन दिसेल. आता इथं आहे तो क्विज आहे, इथं आहे ते आकृती आहे आणि आकृतीला हे ड्रॅग ड्रॉप केलं जातं आणि हा गेम खेळला जातो. परत इथं आहे ते सॉर्टिंग आहे, मायटॉसिस, मिओसिस असेल, कॉन्केव्ह कॉन्वेक्स असेल, इथंसुद्धा मी डायग्राम दिलेला आहे. परत इथंही क्विज आहेत, ड्रॅग ड्रॉप आहेत आणि अशा प्रकारे इथं हा बघा प्रयोग, विद्यार्थ्यांना प्रयोग करताना आकृत्या ज्या आहेत किंवा आकृत्यांना नावं देणं हा कन्सेप्ट 10वी, 8वी, 9वीच्या मुलांना खूप अवघड जातो. तेव्हा ते कसं सोपं होईल हे माध्यमातून हा जर गेम त्यांनी सतत केला, वारंवार करत राहिले तर त्यांचा खूप चांगला अभ्यास होऊन जाईल आणि एंटरटेनमेंट पण खूप चांगली होईल. मी तुम्हाला एक डेमो दाखवते आहे. हा मोबाईल आहे, हा मोबाईल घेतलेला आहे, यामध्ये गुगल ओपन केलेला आहे, ह्या गुगल लेन्स मी ओपन केलेला आहे, यामध्ये हे मी स्कॅन केलेले आहे. अशा प्रकारे
ही गेम ओपन होतीये. हा बघा जलवाल हायड्रा अशी गेम येते. आणि ही गेम जी आहे इथे मी पॉईंट दिलेले आहेत, नावं दिलेली आहेत. तर इथे बघा मी असे ड्रॅग अँड ड्रॉप, त्याला साऊंडही दिलेला आहे. शुंडक, मुख, अंडाशय, शरीर. अशा प्रकारे आता हे काय करायचं, सबमिट करायचं. इथे बघा आपलं काय बरोबर आहे काय चूक आहे, इथे गुण येत आहेत, इथे आपल्याला टाईम येतं. नंतर माझा स्कोर, लीडर स्कोर किती आहे ते पाहण्यासाठी मी लीडर स्कोर ओपन केलेला आहे. आणि इथं आपलं नाव आपण काय केलं, टाईप केल्यानंतर एंटर केलं. मी ह्या लीडरशिपमध्ये बघा कुठे आहे तर फर्स्टला आहे. मला मार्क्स 4 आहेत. मी कमी वेळेमध्ये सोडवले. परत मी बॅकला जाते आहे. मला माझा ॲन्सर बघायचं आहे कुठे कुठे चुकलेला आहे. इथं रॉंग, इथं राईट दिलेलं आहे. आता करेक्ट ॲन्सर कुठला आहे, मला लगेच करेक्शन मिळणार. हे करेक्ट झालं. मला परत मी बघितलं की माझं ॲन्सर बाबा हे चुकलेलं होतं. हे मुलांच्या पटकन तिथं कन्सेप्ट काय होती आहे, क्लिअर तिथल्या तिथं होती आहे. परत मी असं केलेलं आहे. मग अशा प्रकारे आपण परत बॅकला जाऊ. परत मी काय करू शकते, स्टार्ट अगेन करू शकते आणि परत हे गेम वारंवार सोडवू शकते. असे मी बरेच डिस्टिंग्विश बिटवीन असेल, ट्रू फॉल्स असतील, फिल इन द ब्लँक्स असेल, अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट घेतलेत, क्विज घेतलेत आणि अशा प्रकारे मी असे हे गेम तयार केलेत की जेणेकरून ते शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापनामध्ये खूप उपयोगी आहे. आणि यामुळे काय होणार आहे की मी नावच दिलं इंटरॅक्टिव्ह, म्हणजे काय, त्या दोघांचा एकमेकाशी काय साधावा, संवाद साधावा. आणि हे टीचिंग करताना सुद्धा शिक्षकांनी जर हे वापरलं तर मुलांना तो कन्सेप्ट खूपच समजावून सांगण्यापेक्षा डायरेक्ट दृक् श्राव्य पद्धतीनं ते काय करू शकतील, ग्रास्पिंग कपॅसिटी त्यांची या पद्धतीत चांगली असते आणि ते घेऊ शकतील आणि स्टडीमध्ये सुद्धा त्यांना इंटरेस्ट निर्माण होऊ शकेल. अशा प्रकारे मी हे तयार केलेलं आहे. धन्यवाद. आपला विषय मला वाटतं विज्ञान आहे. हो, विज्ञान आहे. पण हे भाषेच्या विषयामध्ये पण करू शकतात का शिक्षक? हो, करू शकतात ना. मी इंग्लिशचं पण केली आहे सर, परत जॉग्रॉफीचं केलेली आहे, प्लॅनेटचं केलेलं आहे. परत चेअर वगैरे जे मुलांना इंग्लिशचे स्पेलिंग पाठ करायला खूप अवघड जातं त्याचंही मी केलेली आहे. आणि हे कुठल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत का? माझे आहेत. तुम्ही जर वर्डवॉलमध्ये गेलात, तुम्ही तिथं सबस्क्रिप्ट झाला तर माझं नाव टाकायचं वैशाली अमानावर. माझे सगळे त्यामध्ये हे गेम येतात कम्युनिटीमध्ये. ओके. आणि जग लेवलला ते आहे ओपन. ओके. आणि ते काही त्याला सबस्क्रिप्शन वगैरे घ्यावं लागतं? हो, wordwall.net जायचं. तुम्ही प्रथम जेव्हा गुगलनी त्याला जॉईन होता तेव्हा 3 तयार करायला तुम्हाला फ्री आहेत. परंतु जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन घेतात 210 रुपयाचं मंथली आहे. तुम्ही इयरली घेतला तर थोडंसं महाग पडतं तुम्हाला, 3-3.5 आणि स्कूलसाठी जर घेतलात तर 8,500 ते 13,000 तुम्ही सगळे जर टीचर वापरणार असाल तर. आणि हे जे तयार केलेलं आहे ते 2009साठी जोसेफ स्मिथ यांनी तयार केले. ते एक माध्यमिक लेवलचे शिक्षक आहेत अमेरिकन. आणि त्यांनी हे टेम्पलेट दिलेले आहेत, म्हणजे तयार करा तुम्ही. आपल्याला जसं कच्चं आपण एखादी वस्तू तयार करताना आपण रॉ मटेरियल वापरतो तसं हे मटेरियल दिलेलं आहे. शिक्षकांना तयार करावं लागेल स्वतः? हो, स्वतः तयार करावं लागेल. मी केली आहे तसे. आणि त्यांना जर तयार हवं असेल तर माझ्याकडे आहेत की मी ते तयार केलेलं आहे. मी फेसबुकला पण काही पाठवलेली आहे. ज्या मीडिया आहे त्या मीडियाला क्लासरूम आहे, मीडिया क्लासरूमवरती ठेवलेली आहे. ते आपण तुम्ही ईमेल दिलात म्हणजे शिक्षकांनी तर मी त्यांना जॉईन करून देऊ शकते, त्यांना शेअर करू शकते आहे. मग ईमेल कसा पाठवायचा? ईमेल तुम्ही माझा फोन नंबर जो माझा ईमेल सांगते, वैशाली अमानावट @gmail.com. आणि व्हॉट्सअप जो आहे तो 9881924991. ओके, थँक्यू. काही QR कोड तिथे ठेवलेले आहेत? हो, ठेवलेले आहेत. कारण घ्या. समजा शिक्षकांनी बघितलं, हो, चालेल. असं वाटलं की करावं, बघायचं आहे. हो, हे बुक तयार केले तसे मी. बुक्स पण आहेत. ईमेल आहे वरती, फोन नंबर, हे असे आहेत बुक्स माझे. मी घेतो. हो, घ्या ना. कारण हे खूप चांगलं आहे, विद्यार्थ्यांसाठी पण चांगलं आहे आणि शिक्षक पण हो, त्यांचे हे टीचिंग एड तयार करू शकतात ना, करू शकतात. आणि एका हातामध्ये म्हणजे 70, 90, 100
काय तयार होऊ शकतात, शैक्षणिक साधनं. मला एक जर मी फिजिकली केली की मला घेऊन जायला किती त्रास होतो हे काहीच नाही आहे. किंवा माझ्या मोबाईलमध्ये आहे का, मी कुठेही जाऊन सोडवू शकतो. मुलांना ह्याला लिमिट नाही. मी वर्गामध्ये फिजिकल असेल तर मी वर्गामध्येच तेवढं देऊ शकतो, त्याला सांगू शकतो. जर समजा एखादा विद्यार्थी मार्केटमध्ये आईबरोबर गेलेला आहे, तो मोबाईल घेतोच, मोबाईल घेऊन बसतो, गेम खेळतो. त्यावेळेला जर आपण त्याला पाठवलं असेल, तो गेम खेळत बसेल ना, तिथे स्टडी होऊ शकते. चार चौकटीच्या बाहेरचं शिक्षणसुद्धा होऊ शकेल. ओके, थँक्यू. हो. सर जी नमस्कार. मी सुनील ज्ञानदेव वाशिमकर, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गवंडाळा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, अमरावती विभाग. सर, यावर्षी जो विषय होता विज्ञान प्रदर्शनी महाराष्ट्र राज्य, तो होता शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान व कचरा व्यवस्थापन. मी त्यालाच अनुसरून मी माझा प्रकल्प बनवलेला आहे. त्या प्रकल्पाचं नाव आहे विना माती कमी पाणी शेती किंवा परसबाग. मी माझा प्रकल्प सादर करत असताना माझी कल्पना वापरून आज सर्वसामान्य कुटुंबाचं असं एक धोरण असते की त्याची एक छोटीशी घरी परसबाग असावी, परंतु जागेअभावी किंवा मातीअभावी त्याचं स्वप्न पूर्णत्वात जाऊ शकत नाही. आज प्रत्येक गृहिणीची याची इच्छा आहे की तिची माझी डोळ्यासमोर माझा भाजीपाला पिकलेला असावा, तो भाजीपाला शरीरासाठी, हा सदृढ शरीरासाठी आवश्यक असावा. कारण बाजारात मिळणारा भाजीपाला हा शरीरासाठी अपाय असतो, त्याच्यावर अनेक प्रकारचे स्प्रे मारलेले असतात. म्हणून नैसर्गिक भाजीपाला घरीच पिकावा. परंतु जागा नाही, माती नाही, म्हणून मी त्याला पर्याय हा शोधला. मी काय केलं सर, ही जी नारळ आहेत, नारळाची टकरं आहेत, ही नारळाची टकर तुम्हाला मंदिर किंवा मंदिराच्या आसपास किंवा घराच्या आजूबाजूला ही जी आपण नारळ फोडतो टकरं असतं, या टकराचा आपण त्याला कचरा म्हणतो. तो कचरा जमा केला, त्याला मिक्सरमधून बारीक केलं किंवा कैचीने बारीक तुकडे केले, त्यानंतर एक मातीला असा एक घटक तयार होतो, त्याला आपण कोकोपीट. परंतु हे कोकोपीट नाही आहे, हा कोकोपीटला पर्यायी घटक आहे. कोकोपीट सारखंच दिसणारं ते तयार होते. कोकोपीटवर प्रक्रिया करावी लागते, पण याच्यावर कुठलीच प्रक्रिया करायची आवश्यकता नाही. म्हणून मी हे मिक्सरमधून बारीक केलं आणि त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मग मी माझ्या घरी जे टाकाऊ पाईप होते ते पाईप घेतले, किंवा आपण बाजारात गेले तर हे 150-200 रुपयाला पाईप मिळतील. मला जिथं जिथं आवश्यकता आहे मी त्याप्रमाणे त्याला होल केले. त्या होलमध्ये हे जे आम्ही बारीक केलेलं कोकोपीट होतं किंवा नारळाचा भुस्सा होता तो त्याच्यामध्ये भरला. या होलमध्ये भरला, या होलमध्ये भरला, या होलमध्ये भरला. आणि नंतर कोकोपीट भरल्यानंतर ज्या वेळेस आमची तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सुरू झाली त्यावेळेस मी याच्यामध्ये बीजारोपण केलं. बीजारोपण केल्यानंतर मी याला पाण्याची सुविधा केली. हे पाण्याची सुविधा आहे. ही पाण्याची सुविधा म्हणजे आपण घरी जर बसवलं त्याला ड्रम म्हणता येईल. काय केलं, मी शाळेमध्ये गेलो, शाळेमधून घरी आलो, वर गच्चीवर गेलो, पाहिलं झाडाला पाण्याची आवश्यकता आहे, त्यावेळेस मी येईल, हा नळ इथं चालू करेल. हा नळ चालू केल्यानंतर इथून माझ्या पाणी पडायला सुरुवात होईल. पाणी हाताने देण्याची आवश्यकता नाही. मग हे कोकोपीट असल्यामुळे हे पूर्णपणे पाण्याचा निचरा होते. जास्त पाणी झालं तर पाण्याचा निचरा होते. एखाद्या दिवस पाण्याची कमतरता भासली तर बरेच दिवस पाणी हे साठवून ठेवते, धरून ठेवते. आता मी इथं कॉक चालू केल्यानंतर माझं या झाडांना, या मिरची झाडांना, वांग्याच्या झाडांना जेवढ्या यांच्या मुळांना आवश्यकता आहे तेवढंच ते पाणी घेईल, बाकीचं पाणी सोडून देईल. आणि ते पाणी सोडल्यानंतर ह्या खालच्या ड्रममध्ये येईल, या खालच्या पाईपमध्ये येईल आणि त्याच्यावर हे फुल शेती जे फुलं झाडं आहेत ते सुद्धा जगतील. या फुलं झाडांना जेवढीच आवश्यकता आहे तेवढंच ते पाणी घेईल, बाकीचं पाणी माझ्या या ट्रँकमध्ये जमा होईल. म्हणजे माझी इथं 90% पाण्याची बचत झाली, मातीची बचत झाली आणि पुन्हा हेच पाणी मी पुन्हा उपयोगात घेईल. आणि सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी खाली माझा उद्देश असा होता की वर आपली म्हणजे जी शेती आहे ज्याला आपण भाजीपाला शेती ती फुलवली. तुमच्या घरातील मुलं असतील, छोटी मुलं असतील, ते काळजीनं जातील. सकाळी एखादी लेडीज असेल ते काळजीनं फुलं तोडण्यासाठी जाईल आणि देवाला फुलं तोडण्यासाठी जात असताना पाहिलं, अरे आपली मिरची कशी आहे, आपलं वांगं कसं आहे, आपलं हे कसं आहे. जर तिच्या काही लक्षात आलं तर पाण्याची कमतरता पाणी देईल किंवा काही इतर गोष्टीचे. म्हणजे दोनही उद्देश मी याच्यामध्ये साध्य केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याला कुठलाच खर्च नाही. जो आपण कचरा म्हणतो, हा जर कचरा आपण यूजमध्ये केला, आपल्या मंदिरातील घराबाजूचा आजूबाजूचा कचरासुद्धा, या कचऱ्याचीसुद्धा विल्हेवाट लागेल. स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पनासुद्धा पूर्णत्वात जाईल. धन्यवाद सर. कुठल्या वर्गाला शिकवताना असं तुम्हाला असं आलं डोक्यात की असं काहीतरी केलं पाहिजे? सर याचं असं आहे की माझी पत्नी आणि माझी आई यांनी हा प्रयोग करून पाहिला होता घरी. आमच्या इथं म्हणजे मी शहरामध्ये राहायला आलो आणि तिथं आल्यानंतर
आम्हाला आधीपासून शेतीची आवड आहे. शेतीची आवड असल्यामुळे मग काहीतरी करावं, परंतु काहीतरी केल्यानंतर आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो सध्या. जर मी माती आणली असती, ती माती जवळ नाही असती, त्या घरमालकांना त्यांना त्रास झाला असता, त्या मातीचा चिखल झाला असता. म्हणून मी कृषी प्रदर्शनी पाहण्यासाठी पुण्याला गेलो होतो आणि पुण्याला असं एक प्रकल्प पाहिला होता, परंतु तो अസുधारित होता. मी त्याच्यापेक्षा थोडं त्याला मॉडिफाय केलं आणि माझी स्वतःची कल्पना मांडून मी हा प्रयोग केला. आप लोगों को कुछ प्रश्न पूछना है? हाँ, कुछ समझ में आया इसमें? पूछिए, कुछ पूछना है तो. सर तुम्ही ते टँक लावला तर त्याचे थोडा हा पाईप जो आहे तो स्लँड घेतला असता तर ते पाणी तिकडे म्हणजे बरोबर सुरळीतरित्या गेलं असतं. नाही, सुरळीतच चाललं, याला अडचणच नाही. मग ते असं फ्लो होईल का? म्हणजे हे चालू आहे ना, हे पाणी बाहेर येत आहे ना, याला अडचणच नाही. इथं जर मी पूर्ण याच्यामध्ये आतमध्ये जर पाईपलाईन केली असती तर मग माझ्या या बाकीच्या झाडांना पाणी कसं मिळालं असतं आणि मला एक कमी खर्चात करायचं होतं. म्हणजे तुम्ही फक्त एक छोटासा पाईपाचा तुकडा इथं जरी टाकला, आपल्याला पूर्ण याला पाणी इथून जर सोडलं तर पाणी पूर्ण याला चाललं. बरोबर आहे, पूर्ण झाडांच्या मुळांना ते पाणी मिळत आहे. शोषून घेत नाही ना. जर मी कोकोपीट वेगळं येतं, पण तयार होणारा जो भुस्सा आहे, हा भुस्सा कमी जरी पाणी झालं एखाद्या वेळेस तर बरेच दिवस पाणी धरून ठेवतो आणि जास्त पाणी झालं तर पाण्याचा निचरा होतो. प्रयोगाचं नाव आहे सेंद्रिय शेती, शाश्वत शेती. माझ्या शाळेचं नाव आहे स्वर्गीय बाबारावजी खोडे विद्यालय वडगाव गाळवे, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. माझा प्रयोगशाळा परिचर गटामधून आहे मी. माझ्या याचा असा विषय आहे शेतीसाठी, ऑर्गॅनिक शेतीसाठी. आजकाल आपल्या देशामध्ये सर्व कास्तकार हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये सर्व कास्तकार हा शेतीवर अवलंबून आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही कमी खर्चामध्ये कशी शेती पिकवायची त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट आम्ही तयार केलेला आहे. आता हे हे वनस्पती आहे 10 रंगाच्या. या वनस्पती जे गुरेढोरे खात नाही याच्यापासून आम्ही हा दशपर्णी अर्क बनवलेला आहे. ते यामध्ये 60% कीटकनाशकाचं काम करते आणि 40% टॉनिक म्हणून काम करते. तर याच्यामध्ये 200 लिटरची टाकी घ्यायची, 170 लिटर पाणी टाकायचे, त्यामध्ये 1 लिटर गाईचं गोमित्र टाकायचं, 1 किलो शेण टाकायचं गाईचं, पुन्हा त्याच्यामध्ये हा पेस्ट टाकायचा हिरवी मिरचीचा, 1 पाव हळद, 1 पाव गूळ, 1 पाव, असं करून याचं मिश्रण करायचं. मिश्रण करून 30 दिवस बंद टाकीमध्ये ठेवायचं. त्यानंतर गाळून घ्यायचं. गाळल्यानंतर 30 दिवसानंतर आपल्याला फवारणी करता काम आहे, त्यांचा उपयोग फवारणी करता काम येईल. त्याच्यानंतर आपला हा बेल अर्क आहे बनवलेला आहे. हा बेल अर्क 10 बेलं घ्यायचे, 10 लिटर पाणी घ्यायचं, गूळ घ्यायचा 1 पाव, याचं मिश्रण करून गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर आपल्या पिकावरील जे फुलं फळं येतात, पिकाची फळाची चांगली धारणा होते, फुलं चांगली येतात. पुन्हा हे आहे निंबोळी अर्क, जे आपल्या निंबाचे झाड राहते त्याच्यापासून आम्ही निंबोळे जे पिकते उन्हाळ्यामध्ये त्याच्यापासून पीठ काढतो. पीठ काढून त्याचं 10 लिटर पाण्यामध्ये 1 किलो पीठ टाकतो निंबोळ्याचं. त्याच्यात गूळ टाकतो आणि गाईचं गोमित्र असं मिस्टेक करून कमी 1 महिना हे आम्ही जमिनीमध्ये गाळून ठेवतो. त्याच्यानंतर पुन्हा काढल्यानंतर त्याला आम्ही गाळून घेतल्यानंतर फवारणीला सुरुवात करतो. पिकावरील जे कोकडा राहते, तुडतुडा हे ते राहते, सगळं कीटकनाशक याच्यापासून नायनाट करते. तसंच बाजरी अर्क आहे, बाजऱ्यापासून बनवलेलं आहे. तर 170 लिटर पाणी घ्यायचं, 1 किलो गोमित्र घ्यायचं, दही घ्यायचं 1 लिटर, गूळ घ्यायचा 1 किलो, असं मिळून मिश्रण करायचं आणि 2 महिने आपल्या शेणाचा जो खड्डा राहते त्या खड्ड्यामध्ये 3 फूट गाळून द्यायचं. नंतर 2 महिन्यानंतर बाहेर काढायचं, गाळून घ्यायचं. त्याच्यावरला जे राहतो तो आपण जमिनीमध्ये खड्ड्यात गाळून द्यायचा, कारण पक्ष्यासाठी हे घातक आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण फवारणीला सुरुवात करतो. धन्यवाद. कसं सुचलं तुम्हाला हे बनवण्यासाठी? हे मी कास्तकाराचाच मुलगा आहे सुरुवातीपासून. माझी शेती ऑर्गॅनिक आहे, पूर्ण गहू, चना, हे कंपोस्ट खत. मला पूर्ण सगळ्या वनस्पती माझी माहिती आहे आणि 10 खेड्यांना मी फ्रीमध्ये देते कास्तकाराला. हो. मी सुनील गंगाराम पाटील, नूतन माध्यमिक विद्यालय चुंचाळी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. या माझ्या उपकरणाचे नाव आहे सूक्ष्मजीवांचे निरीक्षण. याच्यामध्ये मी दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये आपल्याला बॅक्टेरिया दाखवायचे आहे. सर, हा जो ड्रॉप आहे या ड्रॉपवर आपण लेजर टॉर्चच्या साहाय्याने त्याच्यावर फोकस करूया.
नंतर मी हे दूषित पाणी घेतलेलं आहे. हे दूषित पाण्यामध्ये आपल्याला अमिबा आणि पॅरामिशियम दाखवायचे आहेत. हे पॅरामिशियम सर, एक मिनिट, तुमच्या हात धुवायचे आहेत. येस सर, रंजाट होईल. ॲक्टिव्ह बॅक्टेरिया. हो. आपण फक्त सूक्ष्मदर्शकाखाली फक्त विद्यार्थ्यांना अमिबा, पॅरामिशियम यांच्या फक्त काचपट्टी दाखवतो. याच्या सहाय्याने प्रत्यक्ष सूक्ष्मजीवांच्या हालचाली आणि आकार याच्या आपण मुलांना अभ्यास करतो सर याच्या सहाय्याने. आणि याच्यातून मुलांना विज्ञान विषयाविषयी गोडी निर्माण होते. सर, माझ्या डोक्यात जे प्रश्न येतोय ते मी एक प्रश्न हो, विचारा सर. की ते काय विशेष लेन्स वगैरेचा यूज केलेला आहे तुम्ही याच्यावरती, काय एकदम सर साधा आहे? फक्त साधा हा लेजर टॉर्च आहे सर. लेजर टॉर्च बघा, हा लेजर टॉर्च असा आहे. लेझर टॉर्च आणि पाठीमागे ते नाही, हा साधा पुठ्ठा आहे सर. पुठ्ठा तयार केलेला आहे. पुठ्याला फक्त हे व्हाईट बोर्ड आहे तयार चिपकवलेलं आहे. आणि पूर्ण म्हणजे याच्यात मी विकत म्हणून काही साहित्य घेतलेलं नाही आहे. सर्व हे परब शाळेतलं साहित्य आहे. हा टाच पण परब शाळेतला आहे. मला वाटलं की काहीतरी काही नाही सर, काही नाही, काही नाही. तर हे बघण्यासाठी आपल्याला ते मायक्रो बरोबर हां, त्याच्यात एवढं क्लिअर दिसत नाही सर. हां, फक्त लेजर टाचचा उपयोग करून मी तयार केलेला आहे. खूप चांगला प्रोजेक्ट आहे सर. ओके सर. नमस्कार, मी प्रमोद आत्माराम सरोदे, श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय शेंदोर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील माध्यमिक शिक्षक आहे. आज राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त मी या ठिकाणी माझं उपकरण सादर करत आहे. माझ्या उपकरणाचं नाव आहे टाकाऊपासून टिकाऊ शिक्षण. भारत देशामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 38 लाख टन एवढा प्लास्टिक कचरा होत असतो. मग या प्लास्टिक कचऱ्याचं विल्हेवाट करणं हे खूप जिकरीचं काम असतं. मग ह्या प्लास्टिक कचरा त्याचं विल्हेवाट करत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत असतात. मग मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना माझा विद्यार्थ्यांशी खूप मोठा संबंध येत असतो. दैनंदिन जीवनात त्यांना ज्ञान देण्यासाठी मला कार्यरत राहावं लागतं. तर मी असा विचार केला, हा जो प्लास्टिक कचरा आहे तो कचरा, त्या कचऱ्यापासून आपण शैक्षणिक साधनं जर तयार केलं तर मुलांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपण ज्ञान देऊ शकतो. माझ्या उपकरणामध्ये सर इयत्ता 6वी ते 12वीपर्यंतच्या विज्ञानविषयक घटकांचा मी समावेश केलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो, ही आहे मसल मेकॅनिझम. आता आपण रिलॅक्स पोझिशनमध्ये असतो त्यावेळेस आपले बायसेप हे रिलॅक्स पोझिशनमध्ये असतात आणि ज्यावेळेस आपण मूवमेंट करत असतो त्यावेळेस बायसेप हे कॉन्ट्रॅक्ट होत असतात. बघा, या ठिकाणी रिलॅक्स आहे, कॉन्ट्रॅक्जेशन, रिलॅक्जेशन, कॉन्ट्रॅक्जेशन, रिलॅक्जेशन. अशा पद्धतीने आपण मुलांना या छोट्या बॉटल कन्सेप्टमधून समजून सांगू शकतो. यानंतर या ठिकाणी रिफ्लेक्स ॲक्शन आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. ही व्यक्ती आहे, या व्यक्तीच्या पायामध्ये आता काटा टोचलेला आहे. त्यानंतर सेन्सरी न्यूरॉनद्वारे स्पायनल कॉर्डला आदेश जातात आणि स्पायनल कॉर्ड ब्रेनद्वारे मोटार न्यूरॉनद्वारे ही हाताचे जे मसल असतात त्याला आदेश देतात, तो काटा काढायचा आहे. बघा कशा पद्धतीने काटा काढले जातात. अशा पद्धतीने आपण बॉटलपासून तयार केलेले. या ठिकाणी सर स्टोमॅटा, पर्णरंध्र जे असतात पानातले
ते कशा पद्धतीने त्याचं मेकॅनिझम असतं ते आपण दाखवू शकतो. पर्णरंध्रे आता ओपन आहे, क्लोज आहे, ओपन आहे, क्लोज आहे आणि सर्व प्लास्टिक बॉटलपासून तयार केलं. याचा खर्च आहे 0 रुपये. 0 रुपयामध्ये आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळे घटक देऊ शकतो. त्यानंतर बॅट मेकॅनिझम आहे, अल्ट्रासाऊंड. ही बॅट जी असते रात्री संचार करत असताना अल्ट्रासाऊंड सोडत असते आणि ह्या अडथळ्यावरती पार होत असते आणि तिथून ते रिफ्लेक्ट होत असते आणि त्या बॅटला कळत असतं की तिथं अडथळा आहे आणि ते जागा बदलत असते आणि याला खर्च आहे 0 रुपये. आणि हे बनवलेलं आहे रंगीत झाकणाचे जे डबे असतात त्या डब्यांपासून ते बनवलेले. याचा खर्च 0 रुपये आणि 5 मार्कासाठी हा प्रश्न येत असतो सर. त्यानंतर बघा सर, या ठिकाणी फ्लोट फ्लोटेशन प्रोसेस दाखवलेली आहे. हुबेहूब आपण या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करू शकतो. त्याच्यामध्ये पाणी, पाईन ऑइल, ॲजिटेटर पण दाखवलेलं आहे. 5 मार्काचं क्वेश्चन यासाठी विद्यार्थ्यांना. याचा खर्च आहे 0 रुपये. त्यानंतर मी PSLV यान तयार केलेलं आहे सर. बघा हां, हे PSLV यान तयार केलेलं आहे आणि हे यान मुलांना काय सांगतं की ही या ठिकाणी जे इंजिन असतं या इंजिनातलं फ्यूल निघून जातं. अशा पद्धतीने ते बाहेर पडतात सर मोठ्या प्रमाणात आणि बाहेर पडल्यानंतर याच ठिकाणी सॅटेलाईट असतं. ते सॅटेलाईटसुद्धा मी बॉटलपासून तयार केले. अतिशय कमी खर्चामध्ये मुलांना PSLV सॅटेलाईटचं आपण फंक्शन देऊ शकतो. याचे रिसिवर या अँटिनावर येत असतात. अँटिनावर आल्यानंतर याला सिग्नल येत असतात. ही TV बनवलेली सर, ही बॉटलपासून TV बनवली. इंटरनेट असो, हा मोबाईल बनवलेला आहे सर आणि याचा खर्च 0 रुपये आहे. यानंतर पिचर प्लॅन्ट्स, कीटकभक्षी वनस्पती आपण विद्यार्थ्यांना शिकू शकतो. कीटकभक्षी वनस्पती अशा ठिकाणी जगत असते की ज्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता असते. मग ही कीटकभक्षी वनस्पती नायट्रोजन कसा मिळवणार, त्याचा मुख्य सोर्स आहे कीटक. हे जे कीटक असतात यात फार मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन सोर्स असतो. हे पिचर प्लॅन्ट सुगंधित असा द्रव्य वातावरणामध्ये सोडत असते आणि हे कीटक असे अट्रॅक्ट होतात याला आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर या ठिकाणी ते बसतात आणि तिथं स्टिकी सबस्टन्स असतो. स्टिकी सबस्टन्समध्ये ते अडकतात आणि त्याच वेळे ही पिचर प्लॅन्ट त्याला ट्रॅप करत असते आणि त्याचं डिग्रेडेशन करून नायट्रोजनयुक्त पदार्थ ती वनस्पती वापरत असते आणि जीवन जगत असते. अशा पद्धतीने आपण मुलांना मेकॅनिझम देऊ शकतो. या ठिकाणी स्पेसिमेन तयार केलेले सर बघा विद्यार्थ्यांसाठी. निडारिया, इचिनोडर्मॅटा, ॲसिथॅल्मिथस, हेमिकॉर्डेटा, आर्थ्रोपोडा प्रत्येकाचे स्पेसिमेन दिले. एक स्पेसिमेन जर घ्यायचं जर म्हटलं तर 500 ते 700 रुपये खर्च येतो. माझ्याकडे मी पूर्ण टोटली सगळे स्पेसिमेन आणलेले सर बघा आणि याचा खर्च 0 रुपये सर. विद्यार्थ्यांना पाहून ते पाठ होतात आणि महत्त्वाचा कन्सेप्ट असतो सर किंगडम ॲनिमॅलिया. किंगडम ॲनिमॅलिया जे आहे सब किंगडम कॉर्डेस आणि नॉन कॉर्डेस आपण दोघं दाखवू शकतो अशा पद्धतीने आणि याचा खर्च 0 रुपये. 0 रुपयामध्ये आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्यामध्ये फायलम मोलुस्का आहे, त्याचं उदाहरण आहे ऑक्टोपस. मी ऑक्टोपस तयार केलेल्या बॉटलपासून. त्याचं मेकॅनिझम आपण सांगू शकतो विद्यार्थ्यांना, त्याची कॅरेक्टरिस्टिक सांगू शकतो. सॉफ्ट बॉडी, स्लिमी असते, रेफर ॲज द मोलुस, अतिशय सॉफ्ट बॉडी असते. आपण ते पण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. त्यात दुसरा प्रकार असतो हायड्रा. या ठिकाणी हायड्रा दाखवलेला आहे सर, मी बॉटलपासून तयार केलेलं आहे, समुद्रीय वनस्पतीमध्ये असणारा तो. आणि त्याचा फायलम असतो निडारिया. त्याचे पण कॅरेक्टरिस्टिक आपण सांगू शकतो. मग त्याचं रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होते ते आपण दाखवणार आहोत. बघा हायड्रा जो आहे हा हायड्रा असेक्शुअल रिप्रोडक्शन बडिंगद्वारे करत असतो. सुरुवातीला हा हायड्रा असतो, याला हे बड आलेलं आहे. हळूहळू हे बड वाढणार आणि त्याचा एक सुंदर असा हायड्रा या ठिकाणी जन्म घेणार आणि त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली की आता त्याला कळलं की आपण स्वतंत्र राहू शकतो. त्यावेळेस हा हायड्रा वेगळा होणार. हा झाला डॉटर हायड्रा आणि हा झाला पॅरेंट. अशा पद्धतीने असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो सर बघा. त्यानंतर हा इलेक्ट्रिक बल्ब तयार केलेला आहे सर. विद्यार्थ्यांना हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ही मेकॅनिझम जर समजायची असेल तरी हा बल्ब त्याचं उदाहरण आहे. हा बल्ब नसून एक बॉटल आहे सर आणि याच्या आपण टंगस्टन वायर वापरलेली आहे. अशा पद्धतीने आपण मुलांना रेजिस्टिव्हिटी, कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीची असते आणि हिटिंग इफेक्ट कसा असतो आणि त्याचं उदाहरण बॉटल म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब आपण दाखवू शकतो. त्यानंतर बघा सर मी सायकस प्लॅन्ट तयार केलेली आहे. हुबेहूब जशीच्या तशी सायकस प्लॅन्ट आलेली. विद्यार्थ्यांना आपण अभ्यासक्रमामध्ये शिकवतो पण प्रत्यक्षात कृती कशी असते तर ह्या पद्धतीने इथं मेलकोन दाखवलेला आहे बघा सर. या ठिकाणी मेलकोन आहे अशा पद्धती. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न असतो तो आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लावर.
या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ फ्लावर दाखवलं आहे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. इयत्ता 10वीला महत्त्वाचा जो प्रश्न आहे की स्ट्रक्चर ऑफ फ्लावर डिस्क्राईब करा. बघा सर, आपण डिस्क्राईब करू शकतो. कॅलिक्स आहे, करोला आहे, अँड्रोशियम, गायनोशियम, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपण त्या ठिकाणी दाखवत असतो. त्या ठिकाणी सर बघा फूड चेन. विद्यार्थ्यांना आपण या प्रकारच्या बॉटल ज्या असतात ते वेगवेगळे करायला सांगायच्या आणि वेगवेगळे केल्यानंतर त्याला ते इथं प्लेस करायला सांगायचं. मग सुरुवातीला सूर्यापासून ऊर्जा कोणाला मिळत असते तर प्लॅन्ट्सला मिळत असते. त्याच्यापासून ऊर्जा कोणाला मिळत असते ग्रासहॉपर, फ्रॉग, स्नेक, त्यानंतर ईगल, अशा पद्धतीने. आणि नंतर तो प्लेस करेल डिकम्पोजर. अशा पद्धतीने आपण फूड चेन कंप्लीट करून घ्यायची आणि विद्यार्थ्यांना फूड चेन कन्सेप्ट आपण समजून सांगू शकतो. त्यानंतर बघा सर, या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी दाखवलेली आहे. बघा, इतर वेळेस आपण पुस्तकाच्या सहाय्याने शिकत असतो. मी बॉटलच्या सहाय्याने तयार केलेलं आहे. याचा खर्च 0 रुपये आणि हा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. टोटली आपण त्याच्यामध्ये दाखवू शकतो. 9वी 10वीसाठी असतो. त्याच्यानंतर आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पण दाखवलेले. बघा सर, इंटरनल ऑर्गन स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा एक सेल पण दाखवलेला आहे. एक सेल आपण कशा पद्धतीने पास करू शकतो बघा इथे दाखवलेलं आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने तो जातो या ठिकाणी बघा. त्यानंतर भ्रूणावस्था दाखवलेल्या आहे की स्त्रीमध्ये ज्यावेळेस फोयटसची वाढ होते त्या पद्धतीने कशा पद्धतीने भ्रूणावस्था असतात. तर पहिला मंथ आपण दाखवू शकतो विद्यार्थ्यांना. हा पहिल्या मंथची भ्रूणावस्था आहे. त्याच्यानंतर दुसरी अवस्था आपण त्या ठिकाणी दाखवतो. हा दुसरा मंथ आहे. त्यानंतर तिसरा मंथ आणि कशा पद्धतीने भ्रूणावस्था या ठिकाणी त्याची भ्रूणाची विकसित वाढ कशा पद्धतीने होते ते आपण दाखवू शकतो या ठिकाणी. बघा सर, आणि लास्टली अशा प्रकारे आपण दाखवून लास्टली जे आहे 9वा मंथ, जे पोयटसचं डोकं असतं ते उलट्या पद्धतीने असतं. हा कन्सेप्ट पण आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. वाईनमीन तयार केलेली हे पूर्ण झाकण, रंगीत कामाचे जे डबे असतात त्याचे जे झाकण असतं, वेस्ट झाकण, त्याच्यापासून आपण तयार केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी सिल्क, रेशीम किडा संदर्भात जर माहिती द्यायची झाली तर त्याचे एक लार्वा, अळी आणि कुकुन जो कोश असतो की त्याच्यापासून आपण रेशीम धागे मिळवत असतो ते आपण दाखवलेले. हे सुद्धा वेस्ट मटेरियलपासून बनवले सर. याचा खर्चही 0 रुपये. त्यानंतर बघा सर, या ठिकाणी नॉईज पोल्युशन त्याचा सिम्बॉल दाखवला आहे, स्टॉप द नॉईज पोल्युशन. या ठिकाणी आपण हॉर्न दाखवलेला आहे आणि क्रॉस केलेला आहे आणि या ठिकाणी माहिती पण त्याची दिलेली आहे. नंतर मुलांना येणारा सर्वात मोठा प्रश्न असतो सोनार सिस्टीम. समुद्राची खोली किती आहे, डेप्थ ऑफ द सी कशी मोजायची. तर बघा या ठिकाणी बोट जाणार आणि समुद्राची खोली मोजायची, किंवा जर ही बर्फाळ जर भाग असेल त्या ठिकाणी खडक असेल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने लक्षात येतं तर ट्रान्समीटरमधून अल्ट्रासाऊंड बाहेर गेले, तो समुद्राच्या तळाशी जातात आणि तिथून ते रिफ्लेक्ट होतात, रिसिव्हरपर्यंत येतात. याला लागणारा जो कालावधी आहे या कालावधीतून कळत असतं की समुद्राची खोली किती. एका छोट्याशा झाकणावरून आपण विद्यार्थ्यांपर्यंत. याचा खर्च 0 रुपये. त्यानंतर हायड्रोकार्बन विद्यार्थ्यांना शिकू शकतो सर आपण. हायड्रोकार्बन मिथेन, ईथ, प्रॉप, ब्यूट, पेंट, हेग्स, हेप्ट, ऑक, नॉन आणि डी. मग आता याच्यामध्ये हे झालं मूळ. मग हायड्रोकार्बनमध्ये अल्केन, अल्किन, अल्काईन हे घटक असतात. मग आपण कसं द्यायचं, एखाद्या विद्यार्थ्याला बोलवायचं, त्याला सांगायचं अल्केन ग्रुप करायचा आहे तुला, अल्केन ग्रुपचे हायड्रोकार्बन आपल्याला दाखवायचे. त्याचा फॉर्म्युला सांग CnH2n+2 सिंगल बॉन्ड असतो. मग इथं त्याला सांगायचं वाचून दाखव मिथेन, इथेन, प्रॉपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन आणि डिकेन. कंप्लीट झाले. दुसरं ENE घेऊ शकतो. त्याचं कन्सेप्ट काय, ENE जोडायचं त्याला. मग त्याचा फॉर्म्युला CnH2n आणि डबल बॉन्ड मिथिन, इथिन, प्रॉपिन, ब्युटीन, पेंटीन, हेक्झिन, हेप्टीन, ऑक्टीन, नॉनिन आणि डिकीन.
अशा पद्धतीने आपण कन्सेप्ट पूर्ण करू शकतो. वायनी बघा सर, वायनी मिथाईन, इथाईन, प्रॉपाईन, ब्युटाईन, पेंटाईन, हेक्झाईन, हेप्टाईन, ऑक्टाईन, नॉनाईन आणि डिकाईन. बघा म्हणजे तिन्ही हायड्रोकार्बन आपण या ठिकाणी देऊ शकतो आणि त्याचे फॉर्म्युलेसुद्धा विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी लगेच त्यांना फॉर्म्युले लिहायला लावू शकतो. सर बघा हे पूर्ण फॉर्म्युले विद्यार्थी लिहितात आणि त्याचं पूर्ण कन्सेप्ट हायड्रोकार्बनचा कंप्लीट होत असतो सर त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा सर या ठिकाणी आपण झाकण तर वापरतोय, बॉटल वापरतो, पण त्याच्या झाकणापासून सुद्धा मी ॲटॉमिक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. हे बस हे बेंझिन स्ट्रक्चर आहे, हे सोडियमचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो प्रश्न असतो विद्यार्थ्यांसाठी येताना विला, प्रिपरेशन ऑफ द कार्बन डायऑक्साईड इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये कसं तयार करतात? हे राऊंड बॉटम फ्लास्क आहे, थिसल फनेल आहे आणि गॅस जार आहे. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट आणि ॲसिड यांची रिॲक्शन होऊन ते दिलेलं असतं. मग मी तयार केलं सर बघा हुबेहूब जशाच्या तसं. या ठिकाणी तुम्ही आकृती बघू शकता आणि हे कन्सेप्ट बघू शकता. हे प्रयोगशाळेमध्ये तुम्ही वापरू शकतात. याचा खर्च 0 रुपये. 0 रुपयामध्ये आपल्याला ते मिळत असतं. त्यानंतर डायमंड आणि ग्राफाईट याचं स्ट्रक्चर आहे बघा सर. मुलं जे खेळण्यातले त्यांचे असतात हे पॉईंट, त्या पॉईंटचा वापर करून आपण स्ट्रक्चर तयार केले. हे ग्राफाईटचं स्ट्रक्चर, हे डायमंडचं. या ठिकाणी ते 9वीचा अभ्यासक्रम आहे. याचा खर्च मला आलेला 0 रुपये सर. आणि बाहेरून खरेदी केले तर सर 1500 रुपयाला 1500 रुपयाला आहे सर. माझा कन्सेप्ट तो आहे की विद्यार्थ्यांना आपण भव्य दिव्य द्या असा कोणताच उद्देश नाही. आपण कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना नॉलेज, त्यांना जर डोक्यात जर तो नॉलेज जर गेलं, तो विज्ञान जर गेलं तर ते शिकू शकतात चांगल्या पद्धतीने. हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. माझा एक प्रश्न होता, हे सर्व बनवायला किती महिने लागले तुम्हाला? मी किती वर्षापासून तुम्ही हे नाही दिवाळीला मी आता प्रवासामध्ये होतो सर. प्रवासामध्ये जात असताना माझ्या असं लक्षात आलं की रस्त्याच्या दुतर्फा बॉटल पडलेल्या होत्या. गावातलं जे प्रदूषण आहे, प्लास्टिकचं प्रदूषण आहे, ते आपण रोखू शकतो, पण बाहेरगाव रस्त्यावरच्या बॉटल कोण उचलेल? तर मी प्रवास करत असताना मी त्या बॉटल आणल्या. मला वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल मिळाल्या आणि मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांशी माझा संबंध येत असताना माझ्या असं लक्षात आलं की हे फेकलेल्या बॉटलपासून आपण शैक्षणिक साहित्य तयार करू शकतो. त्यावेळेस मी सुरुवातीला स्पेसिमेन तयार केले आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की काही गोष्टी आणि मुलांना ते आवडायला लागलं आणि वेगवेगळं आणि अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे मुलं लवकर कॅचअप करत असतात या गोष्टी. आणि पूर्ण कन्सेप्ट सर याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सगळे कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण मिओसिस, मायटोसिस हे जरी लावलं मुलांसमोर. या ठिकाणी इयत्ता 10वीला महत्त्वाचा जो प्रश्न असतो पिरियडिक टेबल आणि त्याचं डिस्क्रिप्शन कशा पद्धतीने. या ठिकाणी मी टाकाऊपासून टिकाऊ असा पिरियडिक टेबल तयार केलेला आहे. हे लस्सी असलेले ग्लास आहेत. हे ग्लास लोक लस्सी पितात आणि ते ग्लास इतरत्र फेकतात. मी ते जमा केलेले आहे आणि त्याच्यावर मूलद्रव्यांचे ॲटॉमिक नंबरसह, सिम्बॉलसह त्याचे सिम्बॉल लावलेले आहे आणि ते मी पूर्ण या पिरियडिक टेबलमध्ये प्लेस केलेले आहे. माझी पिरियडिक टेबल बघा सर, कोणताही खर्च नसलेली आहे. हे फ्लॅग्स आहे जुने पडलेले, त्या पद्धतीने मी पिरियडिक टेबल तयार केलेलं आहे. 18 ग्रुप त्याच्यामध्ये आहे, 7 पिरियड त्याच्यामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांना याच्यावर मी 100 प्रश्नांची प्रश्नावली तयार केलेली. त्याचं एक उदाहरण मी सांगतो. विद्यार्थ्यांना गोल राऊंडमध्ये बसवायचं, 1-1, 2-2 तासपर्यंत आपण त्यांना प्रश्न विचारायचे आणि पूर्ण पिरियडिक टेबल कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे अभ्यासक्रमातला तो पूर्ण समजून सांगायचं. त्या मुलांना पहिला प्रश्न आपण विचारू शकतो की याच्यातले अल्कली मेटल सांग बेटा. मग मुलगा काय करेल, विद्यार्थी काय करेल, या ठिकाणी जाईल आणि अल्कली मेटल देईल. बघा सर, माझ्यापर्यंत विद्यार्थी आणतील सर हे अल्कली मेटल, मी त्या ठिकाणी लगेच त्याला तपासेल. बरोबर लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे सर. बघा राईट, त्याला 1 गुण देणार. अशा पद्धतीने 100 प्रश्नांची प्रश्नावली आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि पूर्ण ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण देऊ शकतो. दुसरं याच्यामध्ये ॲटॉमिक कन्सेप्ट बघा. या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना जर विचारलं की एखाद्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांग, त्याचं ॲटॉमिक स्ट्रक्चर सांगतं कशा पद्धतीने सांगणार, ते या ठिकाणी मी एक उदाहरण घेणार आहे. निऑन, निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने करायचं, तर के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर उरलेल्या पुढच्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील. हे झालं निऑनचं स्ट्रक्चर सर. बघा
अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांपर्यंत सर्व टोटल जेवढे दिलेले एलिमेंट्स आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर या ठिकाणी देऊ शकतो. धन्यवाद. मी सिंगल सेटअपवर मल्टिपल एक्सपेरिमेंट्स दॅट इज युनिलॅब ऑफ फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राची युनिलॅब तयार केलेली आहे. याच्यात एकूण सगळे 6वी ते 12वीपर्यंतचे टोटल 33 एक्सपेरिमेंट्स याच्यावर कवर केलेले आहेत आणि ह्या 33 एक्सपेरिमेंटची जर कॉस्ट काढली तर ही जवळपास 84,000 आहे. मी फक्त हे कमीत कमी पैशात आपल्याला प्लायवूडपासून बनवून घेतलेलं आहे. ऑन अ सिंगल सेटअप एका स्टूलवर ॲडजस्ट होईल अशी ही मी लॅब बनवली आहे ज्याच्यात आपल्याला 33 एक्सपेरिमेंट करता येत आहेत. याच्यात तुम्हाला सोनोमीटर एक्सपेरिमेंट करता येतो आहे. सोनोमीटरमध्ये तुम्हाला लॉ ऑफ लेंथ व्हेरीफाय करता येतो आहे, लॉ ऑफ टेन्शन व्हेरीफाय करता येतो आहे आणि त्यासोबत त्याच्या कॉन्सेप्ट्स पण आपल्याला विद्यार्थ्यांना त्याच वेळेस वर्गात पण आणि लॅबमध्येही आपल्याला एक्सप्लेन करता येतात. जी फिजिक्सची खूप महागडी साहित्य आहेत, जी आपल्याला बाजारात एकाची किंमत फक्त ऑप्टिकल बेंच टाकला तर 7 ते 8,000 रुपये किंमत येते आणि त्याहीपेक्षा कमी किमतीत अगदी नगण्य किमतीत आपल्याला हे ॲपरेटस बनवून घेता आलं. ज्या ठिकाणी लॅब आहेत तर साहित्य नाही आणि साहित्य आहे तर लॅब नाही, याच्यावर हे एक सगळ्यात बेस्ट सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे आणि याच्यात अगदी आपल्याला आपल्या दुकानावर अवेलेबल आहेत अशा सगळ्या वस्तू वापरलेल्या आहेत. स्प्रिंग आपल्याला अवेलेबल होतो, स्प्रिंग मास ऑसिलेटर इथे आपण यूज केलेला आहे. या पत्र्याचा पॉइंटर आपण इथे करून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो बोर्ड आहे याच्यावर लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर्स केलेला आहे. त्यानंतर इकडे रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि रेझोनन्स ट्यूबला पुन्हा मी हा नेल लावून त्याला फक्त नेल पॉलिश लावून दिलेली आहे. तर तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे 2 एक्सपेरिमेंट्स आपल्या याच्यावर कव्हर होत आहेत. त्यानंतर लॉ ऑफ मोमेंटसाठी मी हे सिंगल स्केल ह्या मागच्या हुकला लावलेली आहे. आता हे सगळे स्टँड्स फक्त फिजिक्ससाठीच नाही तर केमिस्ट्री आणि बायोच्या लॅब्ससाठी सुद्धा आपण वापरू शकतो आणि केमिस्ट्रीचे पण काही पोटेन्शियल डिफरन्सचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते याच्यावर करू शकतो. बॅक साईडला मी याच्यात पोटेन्शिओमीटर केलेलं आहे ज्याच्यात आपल्याला 3 एक्सपेरिमेंट करता येतात. ज्याच्यात हा इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल आपल्याला करता येतो, व्हेरिएशन ऑफ पोटेन्शियल ड्रॉपचा करता येतो आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ सेल्स तोही 2 मेथडने सम आणि डिफरन्स मेथड असं आपल्याला करता येतो. त्यानंतर हा ऑप्टिकल जो बेंच आहे हा पूर्ण 6वी ते 12वीचं सगळं ऑप्टिक्स कवर करणारा आहे. ज्यात आपल्याला सगळ्यात जे कठीण वाटतात डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचा एक्सपेरिमेंट याच्यावर अगदी इझिली होतो कारण माझ्याकडे हा ग्रेटिंग एलिमेंट आहे. इथे लेसर बीम मी यूज करते आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न देखील आपल्याला दाखवता येतो. त्यानंतर लॉज ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन याच्यासाठी वेगवेगळे अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन यांच्यात काय रिलेशन आहे हे सगळं आपल्याला ह्या सिंगल सेटअपवर दाखवता येतं. त्यानंतर इकडे मी ही जी स्क्रीन वापरलेली आहे ती स्क्रीन आपल्याला बघा स्क्रीन म्हणून वापरलेली आहे आणि तो जर वेगळं केलं तर हा ड्रॉइंग बोर्ड आहे आणि ड्रॉइंग बोर्डवर आपल्याला पुन्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आपल्याला फाइंड आउट करता येतो बाय युझिंग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तसंच आपल्याला याच्यात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम फाइंड आउट करता येतो. त्यानंतर ही बॅक साईड जी आहे ती पण मी उपयोगात आणून घेतली आहे जिच्यात आपल्याला ट्रान्सवर्स आणि लॉंगिट्युडिनल वेव्ज आपल्याला दाखवता येतात. म्हणजे ह्या ॲपरेटसचा प्रत्येक पार्ट आपण एक मल्टिपल यूजसाठी वापरून आपल्याला नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स ज्याचं आपल्याला कोटेशन खूप सारं मोठं मिळतं तर ते आपल्याला रिड्यूस करता येईल आणि सर्वदूर मुलांना प्रॅक्टिकली नॉलेजसाठी हे कसं अवेलेबल करता येईल यासाठीचा हा शोधून काढलेला एकदम बेस्ट आणि चांगला उपाय. ही छोटीशी युनिलॅबमध्ये हा मेल्डेज एक्सपेरिमेंट आहे. मेल्डेज एक्सपेरिमेंटचा व्हायब्रेटर जर तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर 3,500चा येतो. हे मी ट्रिमर वापरलेलं आहे जे यूज करतात जे याच्यासाठी शेविंगसाठी यूज केलं जातं तर त्याचं ब्लेड खराब झालेलं आहे आणि त्याचा यूज मी व्हायब्रेटर म्हणून केलेला आहे. तर हे फक्त मला खराब झालेलं 100 रुपयात दिलेलं आहे त्याने आणि त्याच्यात बघा तुम्हाला नंबर ऑफ लूप्स अगदी वेल डिफाईन्ड लूप्स आपल्याला याच्यावर दिसतात जे आपल्याला त्या व्हायब्रेटरवर देखील दिसत नाहीत. ते इथे आपल्याला अगदी सहज आणि क्लिअर पॅरलल परपेंडिक्युलर पोझिशन आपल्याला याच्यात करता येते. असे नंबर ऑफ एक्सपेरिमेंट, शॅडोजचे एक्सपेरिमेंट्स याच्याशी रिलेटेड सगळे मी QR कोड्स तयार केलेले आहेत आणि हे QR कोड जर तुम्ही स्कॅन केलात तर याचं इन्फॉर्मेशन ब्राउचर ते आहे. तुम्ही स्कॅन करा, त्या एक्सपेरिमेंटची सगळी डिटेल माहिती प्लस तुम्हाला त्याचा व्हिडिओ हा कसा वापरायचा आहे तुम्हाला यासाठीचा तयार केलेला आहे
आणि त्यामुळे ही एक छोटीशी माझी भौतिकशास्त्राची लॅब आहे, जी तुम्ही 6वी ते 12वी सगळेजण अगदी आपल्या घरी सिंगल स्टूलवर एखाद्या झाडाखाली, तुम्हाला त्याच्यासाठी डार्क रूमची आवश्यकता नाही, त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल रूमची आवश्यकता नाही, असं हे अगदी इको फ्रेंडली ज्याच्यात तुम्हाला कॉन्सेप्ट पण मिळत आहेत, ज्याच्यात तुम्हाला एक्सपेरिमेंट पण मिळत आहेत, जे पर्यावरणपूरक आहे आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा स्वस्त आहे, फोल्डेबल आहे, हे इथून काढता येतं, त्याची घडी घालता येते, हे सेपरेट करून घेता येतं. म्हणजे याचा प्रत्येक पार्ट मी इतक्या लांबून कॅरी करून आणलेला आहे नवापूरहून, तर तो सहज कॅरी करता येणार आहे. त्यामुळे अगदीच सगळ्या शाळांना परवडेल, प्रत्येकाला ठेवता येईल, इवन तुम्ही घरीसुद्धा त्याला ठेवू शकतात. इतकं साधं सोपं आणि सहज इन्स्ट्रुमेंट आहे. धन्यवाद. आपलं नाव काय? माझं नाव जयश्री चव्हाण. शाळेचं नाव श्रीमती सोडा सार्वजनिक मराठी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नवापूर. मी नंदुरबार डिस्ट्रिक्टमधून आलेली आहे आणि मी 11वी आणि 12वीची बोर्ड ऑफ स्टडी ग्रुप मेंबर देखील आहे. 11-12च्या सिलेबसमध्ये आता चालूच्या बालभारतीच्या पुस्तकात माझं नाव आहे. आणि माझ्या 26 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जो प्रॉब्लेम निर्माण झाला होता की बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये ह्या गोष्टी अवेलेबल नाहीत आणि त्याच्यावरचं सोल्युशन मी हे शोधलेलं आहे. धन्यवाद. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला लगेचच मिळेल. हां नमस्कार, मी शिवराज विष्णू झगडे. माझ्या शाळेचं नाव श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. रयत शिक्षण संस्था साताऱ्याचे रयत शिक्षण संस्था अंतर्गत शाळा आहे. माझ्या मॉडेलचं नाव आहे, म्हणजे प्रतिकृती नाव आहे प्रकाशीय उपकरणे. हे सध्या इयत्ता 9वी आणि 10वीसाठी प्रकाशीय उपकरणं ह्या आधारित मी हे फर्मशीटमध्ये तयार केलेलं आहे. फर्मशीटला काळा कागदवरती लावलेला आहे. काळ्या कागदानं त्या आकृत्या व्यवस्थित कट करून घेतल्या आहेत आणि हे जे आहे फायबर ग्लास आहे. फायबर ग्लासच्या ह्याच्यात मार्फत हे प्रकाशीय पहिला नियम जो आहे अपातिकिरण मुख्य अक्ष समांतर असेल तर परावर्तित मुख्य नाभीतून कसा जातो ते दाखवलं आहे. मुख्य अक्ष अपातिकिरण, परावर्तित किरण, F1 F2 आणि हे भैरवकर भिंग. आपण जर हा सफेद कागद किंवा पुट्टा पाठीमागून जर असा सरकवला तर ही जाणारी जी किरणं आहेत त्या अशी सावकाश सरकवला तर ते मुख्य नाभीतून परावर्तित कशी होतात हे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सध्या मुलांना उपयोगाचं आहे. शिक्षकांनासुद्धा हे मॉडेल वर्गामध्ये नेण्यासाठी उपयोगी आहे. आणि प्रयोगशाळेमध्ये आपण काम प्रयोगशाळेचं करतो, त्याच्या व्यतिरिक्त जर काय काम करायचं असेल, काय आपल्याला असेल तर आपण हे असं करू शकतो, जेणेकरून राज्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये आपण सहभाग घेऊ शकतो. त्याचे हे 3 नियम आहेत. हा पहिला नियम झाला. त्यानंतर हा दुसरा नियम जो आहे आहे, जर अपातिकिरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो. हा अपातिकिरण, परावर्तित किरण, भैरवकर भिंग F1 आणि F2 मुख्य अक्षाला समांतर असेल तर तो परावर्तित किरण मुख्य नाभीतून अक्षाला समांतर असतो, हे असं दाखवलं आहे. त्याचा तिसरा नियम जर अपातिकिरण किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर दिशा बदलत नाही, त्याची दिशा तो बदलत नाही. अपातिकिरण आणि परावर्तित किरण त्याची दिशा बदलत तो सरळ मुख्य नाभीतून परावर्तित होतो. त्याचबरोबर त्याच्या 3 आकृत्या आहेत. भैरवकर भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा ही उलटी दिसते, काही ठिकाणी लहान दिसते, काही ठिकाणी मोठी दिसते. ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य अक्ष 2F1 वस्तू इथं ठेवले,
वस्तू 2F1 आणि F1च्या मध्ये ठेवलेली आहे. त्याची दिसणारी प्रतिमा F2 आणि 2F2च्या मध्ये दिसेल. ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा F2 आणि 2F2च्या मध्ये दिसते आणि ती लहान दिसते. ह्या 3 त्याच्या प्रतिमा केल्या. मी प्रथमतः काय केलं सर की ह्या कागदावरती साध्या त्या आकृत्या काढून बघितल्या. त्या आकृत्या काढल्यानंतर त्या आकृत्या सक्षम झाल्या. मग बोलला आता ही जर विद्यार्थ्यांना आपण देत असेल, प्रयोगशाळेमध्ये जर वापरत असेल किंवा वर्गात शिक्षकांना देत असेल तरी अतिउत्तम होईल. बाहेर आपण खरेदी करण्यापेक्षा आपण जर काय केलं तर ते मुलांसाठी चांगलं होईल आणि ते मुलांना योग्यरित्या समजावून सांगता येईल. त्यासाठी हे केलेलं आहे. हां हां. आणि दुसरं म्हणजे मटेरियल यूज केलेलं सनबोर्ड आहे ना. हां, हे फॉर्मशीट आहे. फॉर्मशीटवरती कागद चिकटवला आहे आणि ते कटरनं कट करून घेतलेलं आहे. हां हां हां. हे नाही, हे नाही त्याची दिसणारी वास्तव प्रतिमा. परंतु इथं हे सगळं सफेद हे असल्यामुळे ह्याची वास्तव प्रतिमा दिसणार नाही. त्यानंतर प्रकाश सरळ रेषेतून कसा जातो हे दाखवलं आहे. त्याला ह्या 3 पट्ट्यात छिद्र पाडलेत आणि ते छिद्र पाडल्यानंतर प्रकाश किरण आपल्याला हे सरळ रेषेत असं दाखवायचं आहे. हे असं प्रकाश किरण सरळ रेषेत जात आहे. परंतु आपण जर एखादा पट्टा हलवला तर ते प्रकाश किरण सरळ जाणार नाही. हां. दुसरं ही परिदर्शी आहे. ही परिदर्शी आपण समुद्रामध्ये पाणबुडीसाठी वापरतात किंवा काही ठिकाणी मॉलमध्ये वापरतात. मॉलमध्ये एखादा वर्कर्स काय करतो आहे, कुठे काम करतो आहे हे पाहण्यासाठी सुद्धा वापरतात. आणि समुद्रामध्ये तळाशी असते पाणबुडी, वरती काय चाललं आहे हे पाहण्यासाठी ह्या परिदर्शीचा वापर करतात. दुसरं हे सूक्ष्मदर्शिका, साधी पट्ट्यापासून बनलेली सूक्ष्मदर्शिका आहे. ह्याच्यामध्ये साधं पान ठेवलं आहे. इथं त्याला एक बॅटरी लावली आहे, छोटासा बल्ब लावला आहे. ते पान आपण जर वरून पाहिलं तर त्याच्या बारीक बारीक शिरा आपल्याला स्पष्ट दिसतात. दुसरं प्रकाश किरण कसं सरळ रेषेत जातं किंवा काही गोष्टी कुठं अडथळा येते हे दाखवण्यासाठी केलं आहे. हे शुद्ध पाणी आहे. शुद्ध पाण्यातून जर आपण ती लेझरद्वारे मारलं तर ते प्रकाश किरण सरळ जातो, सरळ जाणार. कुठल्या प्रकारचा अडथळा त्याला येणार नाही. हे साई, पेनामधली साईचा वापर केला आहे. साईमध्ये थोडं हे असल्यामुळं प्रकाश किरण आपण बघितलं तर ते साईतून परत आतमध्ये चंचुपातात पूर्ण ती सरळ रेष दिसते आणि पलीकडं सरळ जातो. तसंच हे तेलाचं पाणी आहे. तेलाचं पाणी तेल हलकं असतं, ते आपल्याला वरती तरंगतं. शुद्ध पाण्यातून काय होतं आहे, सरळ जातो आहे. परंतु तेलातून जर आपण मारलं तर तो थोडा क्रॉस पसरतो. हे अशातून ही माझी प्रतिकृती साधंसं आपलं प्रकाशीय परिवर्तन. नमस्कार, मी कोल्हे विनायक हरिभाऊ, श्री केदारेश्वर विद्यालय बाभुळवाडे, तालुका पारनेर, डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर या ठिकाणाहून आज या 52व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी जो विषय घेऊन आलेलो आहे, खेळातून शिकू चला. आणि यासाठी ज्या काही प्रतिकृती मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत, पहिली सुरुवातच मी या ठिकाणी करतो आहे की प्रत्येक विद्यालयामध्ये असणारं आपण जे विद्यार्थ्यांना अध्यापन करतो 2 डायमेन्शनल अशा पद्धतीनं ॲटम एक्सप्लेन केला जात असतो. मी प्रथमतः त्याला 3 डायमेन्शनमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ॲटमपासून ठिकाणी मी खेळातून शिकू चला या प्रदर्शनीमध्ये आपल्यासमोर असं प्रतिकृती मांडतो आहे की ज्यामध्ये आपण विद्यालयामध्ये 2 डायमेन्शनलमध्ये असलेला ॲटम जो शिकवला जातो फळ्याच्या माध्यमातून, तर त्याला कुठेतरी विद्यार्थ्यांसमोर 3 डायमेन्शनमध्ये कसा नेता येईल याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आणि यामधून त्या विद्यार्थ्याला एकदा का ॲटम हा संकल्पना क्लिअर झाली तर त्यातून त्याला पुढे न्यायचं आहे ते स्वयंअध्ययनासाठी. आणि स्वयंअध्ययनामध्ये त्याला या ॲटमच्या ज्या ऑर्बिट्स असतात त्या अगोदर समजावून घेण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. परंतु इथे न थांबता तो स्वतःच त्या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन कसा भरू शकेल यासाठी त्याला एक बोर्ड या ठिकाणी अवेलेबल करून दिला आहे. आणि त्यामध्ये तो प्रथमतः इलेक्ट्रॉनची क्षमता ठरवणार आहे. ही इलेक्ट्रॉनची क्षमता शिक्षकाला विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी आणि विद्यार्थ्याला स्वतः अनुभवण्यासाठी इथे पाहिजे तो एलिमेंट तो प्लेस करू शकतो. त्याचा ॲटॉमिक नंबरनुसार तो इलेक्ट्रॉन या ठिकाणी प्रत्यक्ष भरू शकतो. शिक्षक विद्यार्थ्यांना दाखवू शकतात. असं हे प्रथमतः आपण एक प्रतिकृती आपण पुढे घेतो आहे. त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर इथे मुख्य कक्षांमधले इलेक्ट्रॉन्स आपण प्रथमतः भरलेले आहेत. आता सबसेल्समध्ये उपकक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स त्याला भरायचे आहेत. त्यासाठी अबाउस प्रिन्सिपलचा वापर या ठिकाणी केला आहे. परंतु इथे शिक्षक सुविधादाता म्हणून काम करतो आहे आणि म्हणून त्याच्या विद्यार्थ्यासाठी एक माहिती पुरवलेली आहे. परंतु या ठिकाणी
अशा रीतीनं व्यवस्था केलेली आहे की जनरली जसं पूर्वी शास्त्रज्ञांना काही मूलद्रव्य माहिती नव्हती आणि त्यासाठी जागा सोडण्यात आली नव्हती, तर इथे सुद्धा जर भविष्यात काही मूलद्रव्य सापडली तर त्यांच्यासाठीच्या सुद्धा कक्षा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता जे विद्यार्थी या ठिकाणी छोट्या वर्गामध्ये आहेत त्यांच्यासाठी पिरियडिक टेबल ही अनभिज्ञ गोष्ट आहे. मग त्यांच्यासाठी जसं मदत कक्ष असतो तसं त्यांच्यासाठी पण एक मदत कक्ष उघडला आहे आणि त्यामध्ये त्यांना प्रोव्हाइड केलं आहे 1 ते 118पर्यंतची मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा. याचा वापर करून हा तो खेळ खेळू शकतात. परंतु विद्यार्थी जसा पुढे जातो त्याला या पद्धतीनं ते इलेक्ट्रॉन स्वरूपात न लिहिता स्ट्रेटवे सरळ या पद्धतीनं लिहायचं असतं, कागदावर हे काम दाखवायचं असतं. त्यासाठी जाता आता मोठ्या वर्गात इलेक्ट्रॉन भराच्या उपकक्षात या पद्धतीनं त्याचा सराव करून घेऊन त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण ही संकल्पना दृढ करतो. जसं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण क्लिअर होईल तसं त्यातून पुढे येतो संयोजा इलेक्ट्रॉन आणि संयोजा ही संकल्पना. कुठलाही एखादा मूलद्रव्य ज्यामध्ये आपण पाहिलं तर विद्यार्थ्यासाठी अशी साधी सोय केलेली आहे. उदाहरणार्थ आपण सोडियम घेतला आहे, त्याचा अनुक्रमांक आहे 11, इलेक्ट्रॉन स्वरूपात 2, 8, 1 या पद्धतीनं संयोजा इलेक्ट्रॉन 1 आणि संयोजा 1. परंतु याचं वैशिष्ट्य असं अगदी साधं पुठ्ठ्यापासून बनवलेलं हे साधा बोर्ड या ठिकाणी पुसून अनेक विद्यार्थीसुद्धा वापरू शकतात. याचबरोबर त्यातून पुढे गेल्यानंतर एकदा का त्याचं संयोजा क्लिअर झाल्या त्यातून तो जातोय कॅटायन ॲनायन फॉर्मेशन म्हणजेच मूलकांच्या निर्मितीकडे. मूलक निर्मितीमध्ये म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे आम्हाला एकत्र आणून तर पहा काय धमाल करतो आम्ही, काहीतरी नवीन बनवितो आम्ही. कसं म्हणता येईल या ठिकाणी तर उदाहरणार्थ पोटॅशियम हा एक संयोजी असलेला, क्लोरीन हा एक ऋण संयोजी असलेला, यांना एकत्र आणलं तर काय तयार झालं, पोटॅशियम क्लोराईड तयार झाला. याच पद्धतीनं रेणुसूत्र असतील हे सुद्धा तो विद्यार्थी तयार करू शकतो. त्याचबरोबर जर आपण पुढे गेलो तर याची रेणुसूत्र तयार केल्यानंतर पुढे जातो तो रासायनिक अभिक्रियेकडे. विद्यार्थी गोंधळतो या रासायनिक अभिक्रिया दाखवताना नक्की अभिक्रियाकारक कुठं आहेत, उत्पादित कुठं आहेत, वेगवेगळे सिम्बॉल्स कुठं आहेत, कोणते सिम्बॉल्स वापरायचे आहेत आणि यासाठी त्याला खेळ तयार केला आहे. यातून केवळ इथे न थांबता त्याच्यासाठी आपण जर या ठिकाणीच मूलद्रव्यांची व्यवस्था केली तर तो पाहिजे त्या रिॲक्शन्स अगदी 10वी 12वीपर्यंतच्या सगळ्या रिॲक्शन्स या ठिकाणी तो कव्हर करेल. इथे न थांबता आता त्या पुढे जायचे आपल्याला. एकदा त्याला 9वीतून 11वीकडे गेला तर 11वीमध्ये आपण पाहतो एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट्स हे आपल्याला पाहायला मिळतात. 12वीत गेला तर पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स शिकायचे त्याला. त्यासाठी आपल्याला पाहिजे पिरियडिक टेबल. परंतु पिरियडिक टेबल अशा पद्धतीनं या ठिकाणी अलाइन केला आहे की प्रथमतः त्याला त्याची आउटलाईन फिक्स झाली पाहिजे. आणि हा पिरियडिकचं टेबलचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा पिरियडिक टेबल आपल्याला सगळा खोलता येतो. एकदा खोलून त्याच्यासमोर मांडला की त्यानं त्याचं कन्स्ट्रक्शन एकत्रितरित्या जसं एखादं पझल सोडवतो तसं त्या पद्धतीनं तो खेळातून हे जोडणार आहे. परंतु इथेही आपण थांबत नाही, त्याच्या संकल्पना दृढ करत जातो आहे. याला आपण त्याचे ब्लॉक्स क्लिअर करण्यासाठी याला पुन्हा एकदा पझल्स पद्धतीनंच त्याची जोडणी करण्याची सुविधा देतो आहे. त्याला ते जोडता आलं पाहिजे. यानंतर जर आपण पुढे पाहिलं त्यानं एकदा का ह्या जोडणी क्लिअर केल्या म्हणजे त्याला त्याचं लोकेशन समजलं. आता शिक्षकालाही मदत होईल, विद्यार्थ्याला पर्टिक्युलर मला एखादा ब्लॉक शिकायचा आहे त्यासाठी त्याला पुढची सुविधा दिली आहे. यामध्ये त्याचे ॲटॉमिक नंबर्स आहेत. आता हे ॲटॉमिक नंबर्स या ठिकाणी दिलेले मूलद्रव्य याची सांगड घालून तो विद्यार्थी पुन्हा एकदा त्या मूलद्रव्यांवर त्या संकल्पना दृढ करणार आहे आणि इथे तो एक एक करत अशा सगळे ब्लॉक्स तो क्लिअर करणार आहे जे 12वीसाठी उपयुक्त आहेत. इथं ते 12वीसाठीच उपयुक्त आहेत असं नव्हे तर इथपासून तो जेव्हा 12वीपर्यंत या संकल्पनांना घेऊन जातोय त्यावेळी तो JEE सारख्या परीक्षेचा असलेलं 8 मार्काचं वेटेजवर तो काम करतोय आणि मूलभूत संकल्पना या ठिकाणी तो दृढ करतोय. आता इथेही थांबलेलो नाही आपण या सगळ्या संकल्पनांवर, कारण आपल्याला खेळातून शिकायचं आहे. 26 खेळांचा समावेश या ठिकाणी पिरियडिक टेबलवर केलेला आहे. या ठिकाणी 10 खेळ घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्या पुढील गेम असे एकूण 26 खेळ आपण या ठिकाणी अरेंज केले. कसे खेळायचे हे खेळ अगदी साध्या सोप्या पद्धतीने. एक फासा घेतला आहे, फासा आपण टाकला आहे, 2 पडला आहे. तो विद्यार्थी समजा या ठिकाणी 1, 2वर जाऊन पोहोचला आहे. या ठिकाणी 2वर आहे. मग काय काय घेता येईल त्याच्याकडून? ॲटॉमिक नंबर, सिम्बॉल, नेम,
व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्या एलिमेंटचं एखादी प्रॉपर्टी, या पद्धतीनं त्याला त्या खेळामध्ये कुठेही घेऊन त्याच्या क्रिएटिव्हिटीला पण चालना देता येईल आणि त्याला पाहिजे तेवढा तो पिरियडिक टेबल त्याच्या मनामध्ये बिंबवता येईल. पण मी इथे थांबणार नाही, कारण विद्यार्थ्याला मनोरंजन आवश्यक आहे आणि म्हणून या सगळ्याचं सार तयार केलं ते एका कवितेत. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा एक कविता या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करतोय आणि ज्या कवितेमध्ये हे सर्व काही सामावलेलं आहे ते आपल्यासमोर सादर करतोय अगदी थोडक्यात. चला चला रे चला मुलांनो, चला चला रे चला मुलांनो, खेळातून शिकू चला. खेळ खेळता मूलद्रव्यांचा कक्षा त्यांच्या जाणू चला. खेळ खेळता मूलद्रव्यांचा कक्षा त्यांच्या जाणू चला. इलेक्ट्रॉन क्षमता कक्षेची 2n वर्गने ठरवू चला. इलेक्ट्रॉन क्षमता कक्षेची 2n वर्गने ठरवू चला. भरा भरा हो भरा भरा, इलेक्ट्रॉन ज्या त्या कक्षेत भरा. भरा भरा हो भरा भरा, इलेक्ट्रॉन ज्या त्या कक्षेत भरा. जाता आता मोठ्या वर्गात इलेक्ट्रॉन भरा चला उपकक्षांत. आता मोठ्या वर्गात चाललाय तो, तर मुख्य कक्षा सोडून आता उपकक्षांत त्याला इलेक्ट्रॉन भरायचे. जाता आता मोठ्या वर्गात इलेक्ट्रॉन भरा चला उपकक्षात. इलेक्ट्रॉन स्वरूपनातून आता संयोजा इलेक्ट्रॉन ठरवू चला. इलेक्ट्रॉन स्वरूपनातून आता संयोजा इलेक्ट्रॉन ठरवू चला. संयोजा इलेक्ट्रॉनमधून संयोजा देखील ठरवू चला. एकदा हे माहीत झालं की त्याची पुढची गोष्ट त्याला क्लिअर करता येईल. संयोजा देखील ठरवू चला. संयोजनेतून मूलक निर्मिती होती कशी ते पाहू चला. त्या संयोजनेतून पुढे जातोय तो, मूलक निर्मिती करतोय. संयोजनेतून मूलक निर्मिती होती कशी ते पाहू चला. मूलक म्हणती आम्हाला, हे मूलक काय म्हणतायत, हे मूलक म्हणती आम्हाला एकत्र आणून तर पहा चला. एकत्र आणून तर पहा चला. काय धमाल करतो आम्ही येथे, संयोग बनवितो कशी ती पहा. याच्यापासून कशी संयोग तयार होत आहेत ते या ठिकाणी दाखवा. संयोग बनवितो कशी ती पहा. खेळ खेळता विज्ञानाचा आनंद घेतो मैदानाचा. विज्ञानाचा खेळ खेळतोय परंतु मैदानाचा आनंद या ठिकाणी उपभोगतोय. खेळ खेळता काही असे आवर्त सारणी मनी ठसे. खेळ खेळता काही असे आवर्त सारणी मनी ठसे. चला चला रे चला मुलांनो, चला चला रे चला मुलांनो, चॅम्प ऑफ केम ट्रॉफी मिळवू चला. चॅम्प ऑफ केम ट्रॉफी मिळवू चला. ज्ञानामृताच्या सेवनाने महाविजेता बनू चला. ज्ञानामृताच्या सेवनाने महाविजेता बनू चला. धन्यवाद. माझं नाव अल्लाउद्दीन मोहिद्दीन मुलानी. माझ्या शाळेचं नाव आहे समाज विकास माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सागाव. माझ्या उपकरणाचं नाव आहे स्टडी ऑफ मायक्रोकॉन्ड्रिया, म्हणजे याला मराठीत अभ्यास तंतुकणिकांचा असं संबोधलं जातं. ह्याच्यामुळं काय होतं आहे, विद्यार्थ्यांना माझ्या उपकरणामुळं विद्यार्थ्यांना साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगता येते आणि हे उपकरण शिक्षकाला वर्गातही वापरता येते. माझ्या उपकरणामध्ये काय आहे, ह्या तंतुकणिकेची माहिती दिलेली आहे, पूर्ण माहिती. तंतुकणिकेचा आकार कसा असतो, जो मुलांना समजण्यासाठी 1 नंबरला दिले आउटर मेम्ब्रन्स. याचा अर्थ काय आहे, आउटर्स मेम्ब्रन्स म्हणजे बाहेरील बाजू, बाह्य पटल ज्याला म्हणतात. आणि नंतर काय दिलं आहे, इनर मेम्ब्रन्स. इनर मेम्ब्रन्स म्हणजे आंतरपटल, आतील बाजूला आंतरपटल असे म्हणतात. मुलांना क्रस्टी कुठं आहे हे दाखवायचं झालं तर ह्या बटनाद्वारे हे क्रस्टी जे घाड्यांनी बनलेले असतात अशा पद्धतीनं हे आपल्याला मुलांना सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगता येतं. रायबोझोम जर बघा, मॅट्रिक्स कुठं आहे तर मुलांना ते मॅट्रिक्स कुठं आहे त्यांना पाहता येतात आणि दाखवता येते. पुन्हा रायबोझोम कुठं आहे, हे आपल्या शरीरामध्ये काय काम करतात हे मुलांना दाखवता येते. DNA जे आपल्या शरीरामध्ये ATPमध्ये साठवले जातात आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतात, ज्याच्यामुळे आपल्याला शरीराची हालचाल करता येते, बोलता येतं, चालता येतं. शरीराची हाताची बंद म्हणजे मूठ वळणे किंवा चालणे, पापण्यांची उघडझाप ज्याच्यामुळं होते, ज्याला ऊर्जा लागते ती ऊर्जा ही ATP तयार करते. ते म्हणूनच याला पॉवर ऑफ हाऊस ऑफ सेल असं संबोधलं जातं. असं हे उपकरण आहे आणि याच्यामुळं काय होतं आहे, ह्या स्लाईड दिलेत आपण मुलांना
11वीच्या मुलांना स्लाईड कशी तयार करायची हे ह्याच्यात सांगितलेलं आहे. सुरुवातीला काय आहे, कांद्याचा पापुद्रा काढायचा आहे आणि तो कांद्याचा पापुद्रा काढल्यानंतर तो आपल्या स्लाईडवर प्लेन असा पसरायचा आणि तो ते स्लाईडवर पसरल्यानंतर त्याच्यावर GNSचे 2-3-4 थेंब टाकून तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. ती जी स्लाईड आहे ती आपण मायक्रोस्कोप खाली लावल्यानंतर आपण त्यांना ती कशी दिसते असं विचारलं तर ती अशी दिसते, अशी मुलं सांगतील. ही मायक्रोस्कोप खाली अशी दिसते, साध्या मायक्रोस्कोप खाली. आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असेल तो आपल्या मोठमोठ्या लॅबमध्ये संशोधनासाठी वापरला जातो, तो त्याच्यात अशी दिसते, म्हणजे ह्या स्वरूपाची शेम दिसते. आणि हे ज्या वेळेला मुलं स्वतः करतील त्यावेळेला त्यांना ह्याच्यातला उत्तरं देता येतील. हे काय जोड्या जुळवा, 1 नंबरचं बटन दाबलं तर त्याच्या समोरची बरोबर जोडीचं उत्तर कुठलं आहे हे आपल्याला समजेल, ज्याच्यामुळं मुलालाचा अभ्यास सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करून घेता येईल. 1 नंबरला काय आहे, 2 नंबरला कुठली जोडी आहे, त्याचं उत्तर काय आहे, ही मुलं स्वतः शोधतात. त्यामुळं मुलांचं ज्ञान पण वाढतं आणि शिक्षकांना समजवायला आणि साध्या आणि सोप्या भाषेत सांगता येते. 4 नंबरला कुठली जोडी आहे ते विद्यार्थी ओळखतात. म्हणून हे माझं जे उपकरण आहे ते विद्यार्थ्यांना हाताळायला आणि शिक्षकांना वर्गामध्ये वापरायला, प्रयोगशाळेत वापरायला सहज आणि सोपं आहे, असे माझं उपकरण आहे. केव्हा सुचलं तुम्हाला की असं काहीतरी बनवलं पाहिजे? आम्ही लॅबमध्ये काम करत असल्यामुळं हे प्रत्येक वर्षी आम्ही काय ना काय ते शिक्षकांना नवीन असं करून द्यायच्या ह्याच्यात सतत असतो. आणि शिक्षकही आम्हाला मदत करत असतात की आपण नवीन काहीतरी करूया जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगलं आणि आपण शेवटच्या घटकापर्यंत जो जरा कमी बुद्धिमत्तेचा विद्यार्थी असतो त्याच्यापर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. म्हणून आम्ही असल्या उपकरणांचा सतत प्रयोग करत असतो.